संत ज्ञानेश्वर गाथा प्रत्येक अभंगाचा मराठी अनुवाद। परमात्म सुखाचा अनुभव मला आला आहे त्याची खूण मी सांगते। ती अशी निरंजन जो परमात्मा हेच एक अंजन मी आपल्या डोळ्यात घातले। त्याला श्री गुरु निवृत्ती रायांच्या मुखातून आलेल्या उपदेशाचे सहाय्य झाले। म्हणजे त्यांच्या उपदेशाने सारभूत परमात्म तत्व मीच झाले व सर्व अनात्म धर्मापासूनही निवृत्त झाले। माझ्याचप्रमाणे माझे पिता व रखुमाईचा पती जे दयागण श्री विठ्ठल ते प्रेमामुळे तत्वार्थाने पुंडलिकासही प्राप्त झाले असे माऊली सांगतात। क्षणोक्षणी परमात्म चिंतनाचा ध्यास घेतल्यामुळे मी परमात्म पदाला प्राप्त झाले व त्या बोधाने माझे बरे वाईट सर्व संचित कर्म सत्कर्मच झाले। त्या परमात्म्याचा यथार्थ बोध झाल्यामुळे माझ्या ठिकाणचा देहात्म भाव नाहीसा होऊन गेला। इतकेच काय, देहात्म भाव नष्ट झाला याचीही आठवण मला राहिली नाही। याला कारण श्री गुरु निवृत्तीरायांची कृपा। त्या कृपेनेच मला ब्रह्मात्म बोध झाला। त्यामुळे आतापर्यंत माहीत नसलेला परमात्मा मला कळला असे माऊली सांगतात। आत्मस्वरूपाच्या दारात इवलेसे रोप म्हणजे कल्पित मायेचा अंगीकार केला। हेच कोणी एक मोगऱ्याचे रोप लावले अशी कल्पना करून त्या रोपाला वेल जी गगनादी सृष्टी ती अति वाढली। त्या मोगऱ्याच्या वेलाची फुले म्हणजे सुख दुःखे हे वेचित असता म्हणजे भोगीत असता मागील संचिताच्या जोराने नवीन कोट्यावधी देहाच्या कळ्या त्याला आल्या। असा बाई विस्तार करून श्री गुरूंच्या सहाय्याने व मनाच्या युक्तीने त्या सर्व फुलांचा एक शेला करून माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांना अर्पण केला। परमार्थाला लागल्यानंतर नामस्मरणाचे लहानसे रोप परमात्म्याच्या दारात लावले, पण त्याचा विस्तार एवढा झाला की तो वेल चिदाकाशापर्यंत वाढत गेला। त्याला ब्रह्मसुखाची फुले आली। ती ब्रह्मसुखाची फुले जितकी घ्यावी तितकी अधिकच येऊ लागली। सदा नाम घोष करू हरिकथा या तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार अशी सुखाची फुले त्या मोगऱ्याच्या लहानशा रोपाला म्हणजे नामस्मरणाला आली। ती फुले मनाच्या दोऱ्यात गुंफून त्याचा सुंदर असा शेला तयार करून माझे पिता व रखुमादेवीवर श्री विठ्ठलाला मी अर्पण केला असे माऊली सांगतात। प्रकृती पूजन म्हणजे माया कार्य जो प्रपंच त्याच्या सत्यत्व बुद्धीने आजपर्यंत केलेला आदर फळा वाचून फुकट गेला व त्या प्रपंचाची प्राप्ती आणि त्याच्याविषयी केलेला आदर परमार्थ दृष्टीच्या विचाराने दोन्ही फुकट गेली। परमात्म दृष्टीच्या विचारात द्वैत प्रपंचाचा स्वीकार किंवा त्याच्याविषयी आदर करण्याला जागाच नाही। ज्या परमात्म्याच्या ठिकाणी सर्व प्रपंचाचा अभाव होतो ते परमात्म स्वरूप गुरुमुखाने प्राप्त झालेले मनात धरू रखुमाईचे पती जे श्री विठ्ठल ते गुरुमुखाने सांगितलेल्या निर्गुण स्वरूपाला भिवून सगुण झाले, ते पुन्हा निर्गुण झाले असे माऊली सांगतात। जन्म मरणाच्या बोहऱ्यात होणारी माझी एरजार पिटली, कारण श्री गुरुमुखाने ब्रह्मस्वरूपामध्ये समदृष्टी झाली। जन्म मरणाच्या पेऱ्यात ज्याला श्रम झाल्याचा क्षीण झाला होता त्याच्याकडूनच तो नाहीसा झाला। व्यवहारात ज्याला भाग्य म्हणतात त्याहून निराळ्या पारमार्थिक भाग्याचा उदय झाला। माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते भाग्याने जोडले व त्या जोडण्याने तात्विक नसलेला संसार धर्म नाहीसा झाला असे माऊली सांगतात। दृश्य अदृश्य स्थूल प्रपंच ज्या ठिकाणी परमात्म भान होत नाही तेथे माया मानण्याचे तरी काय कारण काय? मग ज्ञान विज्ञान लक्षण ही कल्पना कोठून आणावी? सर्व सुखाचा सुख परमात्मा त्याचाच उपभोग भोगणारा जीव होतो। नाम व नामी यांचा अभेद सर्वत्र आहे। त्या नामाचा संवाद निवृत्तीनाथ करीत आहे। त्या आत्मचिंतनरूपी भजनाचा आनंद श्री गुरु निवृत्तीनाथ आम्हाला देत आहेत। हेच मोठे नवल आहे। दुसरे नवल असे की त्या स्थितीत दिवस किंवा रात्र किंवा कोणाचाही हेतू नसून तेच पद तू केवळ स्वयंप्रकाश असल्यामुळे चिन्मय किंवा चिन्मात्र हे धर्म तुझ्या ठिकाणी नाही। सर्वगत असणारे वेद्य जे परमात्म तत्व स्वसंवेद्य साक्षीभूत ही आपणच आहे। स्वसंवेद्य सन्मुख असता भेद शिल्लक राहत नाही। अशा तऱ्हेचा अद्वैत बोध होणे हीच भक्ती असून खरा परमार्थ हाच आहे। निवृत्तीरायांच्या कृपेमुळे हा बोध आम्हाला प्राप्त झाला आणि त्यामुळे आम्ही नित्य नवा असा ब्रह्मानंद भोगीत आहोत असे माऊली ज्ञानदेव सांगतात। मन बुद्धी आदीच्या आत असणारा जो आत्मा त्याच्या सुखाला मर्यादा नाही। याप्रमाणे जो समजण्यास अत्यंत कठीण तो गोविंद रूप होऊन विश्व व्यापूनही उरला। आता त्याची ठिकाणी बाह्य नाही व अंतरही नाही। आप पर भाव नसून निरंतर नारायण स्वरूप आहे। माझ्या निवृत्तीरायांनी माझ्या ठिकाणचा आप पर भाव नाहीसा करून टाकला।
त्यामुळे मला या जगात त्या परमात्म्याशिवाय दुसरे काही एक दिसत नाही असे माऊली सांगतात. श्री गुरु निवृत्तीरायांनी माझ्या डोळ्यात ज्ञानाचे अंजन घालून परमात्मा तत्वरूपी निधान दाखवले. ते पाहताच मनाचा मनपणा गेला आणि परमानंद झाला. त्या परमानंदाचे आळे करून आता त्यात निर्मळ बीज पेरू. हा ज्ञानाचा वाफा हृदय कमळात भरून निरालंब आत्मस्थिती, जिला 17वी कला म्हणतात, ती तुडुंब भरू मी या सुखाला श्री गुरु निवृत्तीरायांच्या प्रसादाने प्राप्त झालो आणि जवळच असलेले ज्ञान उजळले असे माऊली ज्ञानदेव सांगतात. एका सद्गुरूच्या महावाक्य उपदेशाने माझ्या ठिकाणचे मी व माझे द्वैत नाहीसे होऊन मला अद्वैत स्थिती प्राप्त झाली. माझ्या चित्तातील ही द्वैताचे अज्ञान त्या गुरुवचनाने तोडून टाकले. असे माझे श्री गुरु निवृत्तीराय फार उदार आहेत. त्यांनी माझ्या ठिकाणची आत्मज्योती परमात्मा रूप ज्योतीमध्ये एकरूप केली. माऊली ज्ञानदेव सांगतात, जगात अनंत रूपाने नटलेला श्रीहरी अंतकरणात पाहिला असता तो हृदयातील संसाराची तळमळ शांत करतो. हे जगत चक्र चालविणारा पोरकट स्वभावाचा श्री गोपाळ कृष्ण याने सहज असणाऱ्या आत्मानंदाचा सुकाळ केला. जीवांच्या आत्यंतिक कल्याणाचा जो योग्य उपदेश केला पाहिजे तोच उपदेश हा चक्रपाणी भगवान श्रीकृष्ण करतो. त्या उपदेशाने मी निर्गुण परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी निघाले व त्याने संसाराची सत्यत्व भ्रांती नाहीशी होऊन श्री गुरु निवृत्तीरायांच्या कृपेने माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्या यथार्थ स्वरूपाचे ठिकाणी माझी गती सहज झाली असे माऊली सांगतात. सांख्य शास्त्रामध्ये 24 तत्वे मानतात. त्या 24 तत्वाहून जो 25वा पुरुष म्हणजे वेदांत मतात आत्मा हेच मुख्य तत्व आहे ते मला श्री गुरु निवृत्तीरायांनी अंतकरणात जाणून दिले आणि ते परमतत्व सहज व अखंड बोधरूप आहे असा बोध मला सहज झाला. म्हणून माझ्याहून भिन्न आपले असे म्हणण्यास अवकाशच नसल्यामुळे मी सर्वांस मुकलो. मी पंचमहाभूताच्या कार्यापासून निवृत्त होऊन सच्चिदानंद रूपी एकरूप होऊन गेलो. श्री गुरूंनी कृपा केल्यावर व माझी पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांनी कृपा केल्यावर अचिर म्हणजे ताबडतोब मी देहभाव परमात्मरूप होऊन गेलो. अशा रीतीने माझ्या अनेक जन्माचा पांग फिटला असे माऊली सांगतात. निवृत्तीरायांनी जे गुह्य ज्ञान मला दिले ते ज्ञान मी माझे साध्य व साधन ठरविले. त्या योगाने परमात्मा सर्वांभूती भरला आहे असे मला सहज कळले. त्या गुह्य ज्ञानरूप मंत्राच्या योगाने माझी गात्रे अभिमंत्रित होऊन डोळ्यांना जिकडे तिकडे हरीचे रूपच दिसू लागले. गुरुपासूनच केवळ प्राप्त होणाऱ्या ज्ञानाचा मला लाभ झाल्यामुळे हरी रात्रंदिवस माझ्या जवळच राहिला. पौर्णिमेच्या चंद्राला जसा अत्यंत निर्मळ प्रकाश असतो त्याप्रमाणे हरीचे रूप माझ्या अंतकरणात स्पष्ट दिसू लागले. ज्याप्रमाणे चकोर पक्षी मोठ्या प्रेमाने चंद्रकिरणातील अमृत घटघटा पितात त्याप्रमाणे निवृत्तीरायांनी मला ज्ञान देऊन आत्मसात केले असे माऊली ज्ञानदेव सांगतात. अवयवाशी व्याप्त होऊन सावयव दिसणारा परमात्मा बुद्धीत साम्य रूपाने प्रगट झाल्यामुळे शांती दया अष्टसिद्धी माझ्या ठिकाणी आपोआप प्रगट झाल्या. सर्वांग रोमांचित झाले आणि किंचित धर्मबिंदही झाले. हे सर्व निवृत्तीरायांच्या कृपाप्रसादाने झाले. दिवसाचे चांदणे व रात्रीचे ऊन या चमत्कारिक पद्धतीने निवृत्तीरायांनी मला प्रश्न प्रतिवचन रूपाने उपदेश केला. सोहमसिद्धी मंत्राने संसार शुद्ध केला. त्यामुळे माझी जन्ममरणाची येरझार कुंठित झाली. काय चमत्कार सांगावा. माझे चित्त वित्त गोत निवृत्तीराय आपणच झाला. त्यामुळे देहाच्या ठिकाणचा देहभावही नाहीसा झाला. ब्रह्मरसाच्या गंगेत स्नानदान घडल्यामुळे माझा सर्व प्रपंच विषयासह वर्तमानपर होऊन गेला असे माऊली सांगतात. निवृत्तीनाथ म्हणतात, हे ज्ञानदेवा, तुलाच ब्रह्मरूपाने ध्यान कसे करावे हे कळले म्हणून तू फार पवित्र झाला आहेस. तुझा देव व तुझा भाव तुझा तूच आहेस. तुझा सर्व संदेह जाऊन अद्वैत तत्वाविषयीचा तुझा सर्व संदेह नष्ट झाला आहे. मनाला मरळ घातल्यामुळे तुझ्या चित्तात बोध उत्पन्न झाला. आता तुला परमात्मा व्यतिरिक्त रीते असे काही दिसत नाही. दिव्यात जसे दिव्यातले तेज मावळावे त्याप्रमाणे सर्व वृत्ती मनातल्या मनात नाहीशा होऊन परमात्मा तत्वाच्या ज्ञानावर अंतःकरण वृत्ती उत्पन्न होऊन सर्व प्रपंचात गेल्या. परमात्मा तत्वाच्या ज्ञानावर अंतःकरण वृत्ती उत्पन्न होऊन वावरणारी वृत्ती ज्ञानशून्य होऊन गेली. अंतःकरणाची वृत्ती जीवभावासकट नाहीशी झाल्यामुळे
सर्व लोक परमात्मा रूप झाले. निवृत्तीरायांच्या या परम अनुभवाच्या शिकवणीने मला शांती क्षमा ही पूर्ण प्राप्त झाल्या असे माऊली सांगतात. परा म्हणजे ज्ञानरूप वाणी. तिच्या सहाय्याने विश्वाचा विचार करू गेले तर हे विश्वरूप निकृष्ट दिसते, कारण तळी म्हणजे परमात्मा स्वरूपातील माया तिच्यावर हे विश्वरूप दिसते. परमभाग्याने श्री गुरु निवृत्तीरायांनी मला दिव्य दृष्टी दिली, म्हणून ही परमात्मा स्वरूपावर असलेली माया सर्व नष्ट होऊन गेली. त्याबरोबरच शमदमादी कला आणि उदात्त अनुदातादिकांनी युक्त जो वेद ते शांतीतत्व म्हणजे परमात्मा तत्वात उपरमासह मावळले. आकाशासह सर्व सूर्य मावळून माझ्या घरी तुम्ही सर्व वैकुंठच केले. हे श्री गुरु निवृत्तीराया, आपण माझ्यावर संतुष्ट होऊन केवढे मोठे हे महत्कार्य केले त्याचे वर्णनच करता येत नाही. कासवीच्या कृपादृष्टीप्रमाणे प्रेमपान्ना पाजणारे जे श्री गुरु निवृत्तीराय, त्याच्या चरणाच्या ठिकाणी मी अनन्य भावाने शरण आलो आहे असे माऊली सांगतात. देवांनी ब्रह्मांड उत्पत्तीचा प्रकार सांगितल्यानंतर आत्मभावाने ते सर्व ब्रह्मांड गिळून टाकले म्हणजे बाधित केले. अर्थात ब्रह्मांडांतर्गत जीवांचा प्रपंच व त्याची इंद्रिय सर्वही गिळून टाकली. याचे मुख्य कारण हे आहे की चतुर्भुज परमात्म्याच्या ठिकाणी ज्या मायेने हे अध्यस्त ब्रह्मांड दाखविले ती माया ही परमात्मा परमात्मा स्वरूप झाली. कारण मिथ्या पदार्थ अधिष्ठान रूप असतो. शून्य म्हणजे जी माया तिला नाश करून ती नाहीशी झाला असता सर्व माया कार्याचाच उपरम होतो आणि वैकुंठचे परमात्मा स्वरूपाचे निवासस्थान सहजच हृदय केले जाते. ज्या ठिकाणी पंचतत्वाची भाषाच नाही त्या ठिकाणी पंचतत्वाचे कार्य जे जीवेश्वर हे एकाच पंक्तीला देऊन बसले, मग जे त्याच्या ठिकाणाची जीवभाव व शिवभाव जाऊन ते एक परमात्मा रूप झाले, हे काय सांगावयाला हवे. जीवतत्व परमात्मा तत्वात एकरूप झाले हे वैखरीचे बोलणे चारी वेदाचे अध्ययन करणाऱ्या वेदवेत्यांनाही मान्य आहे. मला हा बोध श्री गुरु निवृत्तीरायांनी संतुष्ट होऊन दिला, त्यामुळे माझे पूर्ण समाधान झाले असे माऊली सांगतात. सत्व रज तम या गुणांनी युक्त अशी जी प्रकृती ती सर्व जगाला उपादान धरण आहे, त्या प्रकृतीहून वेगळा श्री हरी आहे. हरी घटमठात व्यापक उलट असल्यामुळे तो सर्व जगात भासमान आहे, पण आश्चर्य हे आहे की तो कोणास कोणत्याही व्यवहारात दिसत नाही. त्याकरिता आत्मस्वरूपाच्या विचाराची वाट धर, म्हणजे सहजगत्या कसलीही अडचण न येता तुझ्या मागे पुढे असा सर्वत्र तोच तुला दिसेल. या श्रीहरीची लीला कोणालाही कळणार नाही, पण माझ्या श्री गुरु निवृत्तीरायांनी मात्र ती लीला माझ्या डोळ्याला प्रत्यक्ष दाखविली. माऊली ज्ञानदेव सांगतात, जिला भगवत दर्शनाची उत्कंठा लागलेली आहे अशी गोपिका आपल्या मैत्रिणीला म्हणाली, हे सखे, जर भगवत दर्शन झाले नाही तर मला आपला जीव ठेवावयाचा नाही. अशा स्थितीत तिला भगवंत चरणाचे दर्शन झाले. तेव्हा ती देवास म्हणते, हे श्रीकृष्ण, तुमच्या चरणाचे दर्शन मला आज झाले, त्यामुळे माझे मन फार स्वस्थ झाले. जोपर्यंत तुमच्या चरणाचे दर्शन होत नव्हते तोपर्यंत मी आपला प्राण त्यागाचा विचार करीत होते, परंतु आता मी आपला प्राण काय म्हणून टाकणार. आता मी स्वस्थ आनंदाने आपल्या माहेरी म्हणजे परमात्मा श्री विठ्ठल याच्या स्वरूपी राहून त्या श्रीहरीच्या गुणाचे गीत गायन करीन. आता माझे सर्व गोत पंढरपुरासी विठोबाराय एवढाच आहे असे समजा. या माझ्या बोलण्याला प्रमाण म्हणून विचाराल तर माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांची शपथ वाहून मी सांगत आहे असे माऊली सांगतात. यथार्थ ब्रह्मज्ञानानंतरही पूर्वी असलेली सगुण भक्तीची सवय राहतेच. त्याप्रमाणे या अभंगामध्ये ती सखी म्हणते, मला प्राप्त झालेली परमानंदाची जी तृप्ती तिलाच सगुण परमात्म्याच्या उपासनेची भूक लागली. याला आता मी काय करणार. तहान लागली म्हणजे मनुष्य पाणी पितो, पण आता पाण्याला तहान लागली असा प्रकार आहे. माझ्या मनाला बोधाने तृप्ती झाली खरी, पण उपासना करण्याविषयी अजून तृप्ती झाली नाही. म्हणून वारंवार सर्व देवादिस देव विठ्ठल पुन्हा पाहावा असे वाटतेच. निरंजन जो परमात्मा त्याच्या ठिकाणी भक्तीचे अंजन घालून पुन्हा आपले निदान आपणच पाहावे. काय चमत्कार हा आमच्या श्री गुरु निवृत्तीनाथांनी गृहस्थाश्रम मांडला आहे. ते निष्काम आपल्याला प्रसवतात असे यथार्थ जाणले तर त्या गृहस्थाश्रमाचा आनंद त्रिभुवनात मावत नाही. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी परमानंद परिपूर्ण भरून ओसंडत आहे. माझे पिता
व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल तेच आत्मा असल्यामुळे त्याचा आनंद मी देहभान विसरून भोगीत आहे असे माऊली सांगतात. सर्व त्रिभुवनात अत्यंत सुंदर सुकुमार असा श्रीकृष्ण माझ्या अंगणात खेळताना मी पाहिला. त्याला जवळ येण्याबद्दल मी काकुळतीस येऊन बोलावले, पण तो येत नाही. परमात्मा स्वरूपाविषयी विचार केला तर सचेतन जीवात असून तो सचेतनच असतो, पण त्याला एकच आवड आहे ती ही की भक्ताच्या निष्कपट भावाने तो तृप्त होऊन तो माझा श्रीकृष्ण प्राप्त होतो. अज्ञानी जीवामध्ये तो असून दिसत नाही आणि ज्ञानी लोकांच्या अंतःकरणात सहज येऊन अंतःकरणाच्या ज्ञानाने शोभा दाखवितो. माझ्या निवृत्तीरायांनी ज्ञान अज्ञान व विज्ञान हा गुंता उकळून त्या श्रीकृष्ण मूर्तीचे मला दर्शन घडवले असे ज्ञानदेव सांगतात. जीव ब्रह्मैक्य ज्ञानदान करण्यामध्ये ईश्वरापेक्षा अत्यंत श्रेष्ठ अशा श्री गुरुचा पाठिंबा असेल तर इतर ज्या रिद्धिसिद्धी किंवा संसारिक सुखे यांची पर्वा कोण करील. मनाप्रमाणे सर्व ऐश्वर्य भोगण्यास मिळणाऱ्या राजाच्या बायकोला भीक मागावयाला जाण्याची पाळी येईल काय, किंवा कल्पतरू खाली बसलेल्या पुरुषास काय कमी आहे. श्री गुरु निवृत्तीरायांच्या कृपेने माझा उद्धार झाला असून म्हणून मी संसार समुद्रातून पार पडलो असे माऊली ज्ञानदेव सांगतात. तृणकाष्ठापासून ब्रह्मदेवापर्यंत सर्व जग ज्याच्या सत्तेने विस्तारले आहे म्हणजे व्यापलेले आहे, अशा व्यापक ब्रह्माच्या ठिकाणी मुमुक्षुने आपणच ब्रह्म कसे व्हावे ते शब्दाने सांगता येणे कठीण आहे. तथापि जे शब्दाने सांगता येत नाही ते सांगवे तरी कसे. तथापि ते सांगण्याला सोय फक्त श्री गुरु कृपेचीच आहे. त्याला एकच मोठा उपाय आहे, तो हा की अमोलिक मन व्यापक परमात्म्याच्या ठिकाणी जर गुंतले तर परमात्मा स्वरूपाला पोहोचण्याचा मार्ग सोपा आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते साक्षात ब्रह्मविद्येचा पुतळा आहेत. त्याच्या प्राप्तीची कळा श्री गुरु निवृत्तीरायांच्या कृपाप्रसादाने कळणार आहे असे माऊली सांगतात. ज्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी परावाणीचे मौन होते व वैखरीही चालत नाही, त्याच्याविषयी असलेले औपाधिक प्रेमही गेल्यामुळे आता आत्मरूपाने जीवाचा नाश नाही. ते परमात्मा स्वरूप बोलून सांगण्यासारखे नाही. त्या आत्मस्वरूपाचे सुमरी म्हणजे स्मरणही त्या श्री गुरुरायांनी नाहीसे केले. परमात्मा निवृत्तीरायाशी ऐक्य झाल्यामुळे त्याचा दास जो ज्ञानेश्वर त्याला श्री गुरु निवृत्तीरायांचे सन्निधानही दूर केले म्हणजे नाहीसे झाले. त्याच्याविषयी असणारी आवडही नाहीशी झाली आणि जीव भावालाही थारा राहिला नाही असे माऊली ज्ञानदेव सांगतात. श्री निवृत्तीरायांनी जे बीज प्राप्त केले तेच साम्य सुख असून त्या शेजेवर मी निजलो आहे. शय्या पृथ्वी आहे, आकाश पांघरुण आहे, भूतदया हे जीवाचे जीवन आहे. अशा आत्मस्वरूपावर मला झोप लागली असून या झोपेत असणारा ब्रह्मानंदाचा सोहळा मी भोगीत आहे. आपल्या स्वरूप मोहिमेवर प्रतिष्ठित असणे यातच माझे सार्थक आहे आणि त्या आत्मस्वरूपाचा प्रकाश चहूकडे व्याप्त आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात. ज्ञानदेव महाराज म्हणतात, हे श्री गुरु निवृत्तीराया, सूर्योदयानंतर जसा जगताचा अंधार नाहीसा होतो त्याप्रमाणे तुमचा अवतार या भूतलावर झाल्यामुळे जगातील अज्ञान नष्ट करून ते तेजोमय केलेस. सूर्याप्रमाणे जे ज्ञान तुम्ही दिलेत ते मूळचे अव्यक्त ज्ञान. त्यावर विशेष ज्ञानाचा ठसा उठविला तरीही तुमचा स्वप्रकाश मोडत नाही. सूर्योदय झाला असता जशी कमळे प्रफुल्लित होतात त्याप्रमाणे तुमच्या ज्ञानोपदेशाने आम्हा सर्व मुमुक्षांना ज्ञानाने आनंदाचे भरते येते. हे श्री गुरु निवृत्तीराया, तुमच्या स्वरूपाचा विचार केला तर वृत्तीची निवृत्तीच झाली आहे असे दिसते. म्हणूनच तुमचे नाव निवृत्ती आहे. त्या अनुभवाने माझी ही चित्तवृत्ती निवृत्त झाली आणि माझे ज्ञानदेव हे नाव ठेवून त्या ज्ञानदेवाला आत्मस्वरूपाचे ज्ञान देऊन शेवटी तुम्ही आपल्या स्वरूपात मला मिळवून घेतले असे माऊली ज्ञानदेव सांगतात. आपल्या भक्तांकरिता भगवंतांनी विश्वरूप धारण केले व त्यामुळे निर्गुण स्वरूप झाकून गेले. मूळच्या निर्गुण स्वरूपाची कळा ज्यावेळी सूर्य तेजाप्रमाणे अंतःकरणात उगवते त्यावेळी बाकीची वैषयिक अनात्म ज्ञाने सर्व लोपून जातात. सूर्य तेजापुढे सचंद्र नक्षत्रे लुप्त होतात. त्याप्रमाणे जो आत्मज्ञानवान द्रष्टा त्याचा यथार्थ प्रकाशापुढे दृश्य म्हणून दिसतच नाही, सर्व दृष्टा होऊन जातो. हा सर्व व्यवहार परमात्म्याच्या सत्स्वरूपावर भासतो, चित्त स्वरूपावर नांदतो आणि सतचित्त आनंद स्वरूपाचे प्रतीक जो ओंकार तोही तद्रूपच होऊन जातो. त्या प्रेम कळित म्हणजे आनंद स्वरूपात ओतलेले जे निर्दोष ज्ञान त्याच स्वरूपाचे ठिकाणी तू विराजमान हो
असे निवृत्तीरायांनी उत्तर दिले असे माऊली ज्ञानदेव सांगतात. स्वामी श्री गुरु निवृत्तीरायांच्या कृपेने ज्ञानस्वरूप ब्रह्माची मला प्राप्ती झाली. त्यामुळे पाताळादी चतुर्दश भुवने एका ब्रह्मस्वरूपानेच व्यापून टाकले आहेत असे मला दिसले. तो दयाळू श्री गुरु त्याने आमच्यावर कृपादृष्टी केल्यामुळे आम्हाला आत्मस्वरूपाचे ऐश्वर्य दृष्टीस पडले व त्यामुळे ओम या 3 मात्रेसहित ओंकार स्वरूप परमात्मा सर्व लोकात एक रूपाने दिसतो. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी आकार नसताना आकार कसा प्राप्त झाला, रूप नसताना रूप कसे प्राप्त झाले, त्याचे कारण नामरूपात्मक मिथ्या वस्तू ब्रह्मावरच भासते व हेच 16 कलांनी युक्त अशा लिंग शरीरास आश्रयभूत आहे, म्हणून त्याला 17वी कला म्हणतात. त्याचेच चहूकडे दिव्य तेज प्रकाशते. मी माझ्या निवृत्तीरायांना विनंती करून त्या 17च्या जीवनकलेचे दूध मागितले, तेव्हा माझ्या त्या विनंतीला मान देऊन निवृत्तीरायांनी त्या 17व्या जीवनकलेचे दूध काढून मला पोटभर दिले असे माऊली ज्ञानदेव सांगतात. आत्मस्वरूपा ज्ञानाविषयी तू इतका निस्संदेह आहेस की ते ज्ञान तू स्पष्ट सांगत आहेस. तो तुझा आत्मा परमात्म रूप आहे. शरीराधिकाच्या ठिकाणी दिसणारे कर्म, उपासनेचे सहज व्यवहार तेही परमात्म रूपच आहेत. तुला झालेले आत्मज्ञान लोकसंग्रहाकरिता म्हणजे मूळ जनांना मार्गी लावण्याकरिता तू आपले यथार्थ स्वरूप झाकून परमात्मा उपासना साध्य आहे असे दाखवून पश्चंतीमध्ये भावना धरून मध्यमेमध्ये जप करीत राहा. पण या करण्यात तत्व मात्र सोडू नकोस. शरीराधिकाच्या ठिकाणी रजोगुणापासून उत्पन्न झालेल्या 4 प्राणाहून मुख्य जो 5वा प्राण तो प्राणायाम करून स्वाधीन ठेवला जातो. ते सर्व प्राण परमात्म रूपच आहेत. तसेच षड्रसाचा भोगता जीवही परमात्मा स्वरूपच आहे. पंचप्राण, मन व बुद्धी या 7 जीवन देणारी आत्मकला बळकट कर. 8 प्रकारच्या अष्टसिद्धी अष्टांग योगाने प्राप्त होणाऱ्या त्याही निश्चय करून परमात्मा स्वरूपच आहेत. नवविद्या भक्तीचे लक्ष जे दशम, त्या दोघांचे ऐक्य ही एकादशी करून म्हणजे जीव ब्रह्मैक्य करून त्या ज्ञानाने तृप्त हो व तृप्त झाल्यानंतर सद्गुरू सेवा ही जी 12वी कला तिची लक्षणे मी तुला सांगितली आहे त्या गुरुसेवेची कास धरून राहा. हे ज्ञान माझ्या श्री गुरुरायांनी शांकर भाष्यानुरूप मला सांगितले असे माऊली सांगतात. हे ज्ञानदेवा, ज्या आत्मज्ञानाने देहातच देहाचा उपरम होतो ते निवृत्ती ज्ञान मला तुला प्राप्त आहेच. महावाक्यार्थाचा विचार करून ते ज्ञान तुला प्राप्त झाले, म्हणून ज्ञानोबा तू फार धन्य आहेस. सर्व प्रमाणांनी सिद्ध केलेले जे सोहतत्व ते तुला प्राप्त झाले, म्हणून तुझी व माझी अशी दोघांची तनु म्हणजे देह यात आनंद भरून राहिला. अखंड एकरस बिंबरूप जो परमात्मा, त्यात प्रतिबिंब रूप तुझा आत्मा उगम पावला. ऐक्य झाल्याने तू एकट्यानेच सर्व प्रपंच शोषून टाकलास व बाधित केलास. तू स्वरूपी आत्मतेजाचा दिवटा घेऊन विष्णू नामाचा मंत्र उजळून भक्तिमार्गाचा चोटा स्वच्छ केलास. निवृत्तीरायांचा शिष्य जो मी माझ्या ठिकाणी निवृत्तीरायांनी शांकर भाष्यानुरूप अद्वैत शांतीचा जो बोध केला त्यामुळे सर्वत्र समभाव मला प्राप्त झाला असे माऊली सांगतात. बुद्धीला कळण्यास फार कठीण असे जे अत्यंत सूक्ष्म परमात्म तत्व समजून घेणे हे जिज्ञासूचे मुख्य काज म्हणजे कर्तव्य आहे आणि ते समजावून देणे हे काम श्री गुरुचे आहे. त्याप्रमाणे स्वामी निवृत्तीरायांनी मला परमतत्व समजून दिलेल्यामुळे दुसरी सारी साधने, धैर्य धारण, क्षमा वगैरे मावळून गेली. त्या सूक्ष्म तत्वाचा अंतःकरणात उदय झाल्याबरोबर सर्व विश्व नाहीसे झाले. ते गेले कुठे? त्याचे उत्तर, ज्या देहात परमात्मा ज्ञानाचा उदय झाला त्याच देहाचे आत परमात्मा स्वरूपात परमात्मा रूप झाले आणि सर्व प्रपंच व त्याचे कारण जे आत्मस्वरूपाचे अज्ञान तेही नाहीसे झाले. अंतःकरणात मानाचा विशेष भाव होतो, त्यातील बोध सामानाधिकरणाने विशेष भाव सामान्य चैतन्याशी एकरूप झाला. ही स्थिती ज्या शरीरात झाली ते शरीर व इंद्रिये ही परमात्मा रूप झाली. अर्थात बाह्य इंद्रिये आपापले विषय घेईनाशी झाली. असे साधन जो मी साधक त्या मला समजले आणि श्री गुरूंनी त्या ज्ञानाला जागे करून माझ्या मनाची समजूत घातली. अशा ज्ञानाचा उदय झाल्यावर पिंड ब्रह्मांड सर्व परमात्म रूप होऊन जाण्यास उशीर काय? मी माझ्या श्री गुरु निवृत्तीरायांच्या जवळ विनंती करून ज्ञान संपादन केले. त्यामुळे माझे सर्व संशय दूर होऊन पुन्हा पुन्हा जन्माला येण्यासाठी लाज नाहीशी होऊन गेली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
त्या ब्रह्मस्वरूपाकडे पहा, तेच तुझे लक्ष असू दे, म्हणजे त्याच्या दर्शनाने तूही तद्रूप होशील. तो परमात्मा तूच आहेस अशी खात्री तू करून घे. या खात्रीला दुसऱ्या साधनाची आवश्यकता नाही. याप्रमाणे माझ्या श्री गुरु निवृत्तीरायांनी सूर्योदया वाचून माझ्या ठिकाणच्या अज्ञानरूपी अंधकाराचा नाश केला असे माऊली ज्ञानदेव सांगतात. परमात्म्याच्या अगाध तेजाने सर्व ब्रह्मांड शुद्ध झाले आहे. सर्व जगात एक परमात्माच भरला आहे अशी तदाकार रूपाने अखंड प्रतीती आली. आनंद रस व प्रेमाचे स्पंदन ही दोन्ही परमात्मा प्रेमात ऐक्य पावल्यामुळे तो एक श्रीहरीच एक रूपाने त्रैलोक्यात व्यापला आहे अशी प्रतीती आली. अशी स्थिती झाली असता बाकीच्या गोष्टीची काय कथा. परिपूर्ण नाद आणि ज्योती हा परा म्हणजे ज्ञान त्यासह वर्तमान माझ्या अंतकरणात शिरती झाली. सूर्योदय झाला असता सूर्याच्या तेजाने विश्व उजळले जाते. त्या सूर्य तेजाहूनही अधिक सतेज परमात्म तत्व आहे. या परमात्म तेजामुळे सर्व वृत्ती हरपून गेल्या आणि रिद्धिसिद्धी या दासी मला निवृत्तीरायांनी उपदेश केल्यामुळे झाल्या व परमात्मा तत्वाचा बोध झाला असे माऊली ज्ञानदेव सांगतात. जीवरूपी भ्रमराला ब्रह्मानंद मिळाल्यामुळे विषयरूपी द्वंद्वातील सुखाच्या भुकेला तो विसरतो. त्याला या इंद्रिय सुखापेक्षा येथेच गोडी वाटते. विषय सुखाच्या भोगाची इच्छा जोपर्यंत प्रपंच सत्यत्व भ्रम आहे तोपर्यंतच असते. त्या विषय सौख्याचे खोल मूळ ब्रह्मानंदच आहे. हे संसारात जाणणारा अत्यंत विरळा. आशा पाशांचा शेवट आशेची निवृत्ती होणे हा आहे आणि त्या आशेची अत्यंत निवृत्ती चैतन्य रूप ब्रह्माच्या ठिकाणी वृत्ती चिकटून राहिली तरच होते. सर्व देहामध्ये परमात्म्याचा प्रकाश आहे हे मंद बुद्धीला कळत नाही. प्रपंचाचा अलीकडचा व पलीकडचा म्हणजे प्रवृत्ती निवृत्तीच्या तटाकाला सर्वत्र परमात्माच भरला असल्यामुळे आता तो अमुकच ठिकाणी आहे असे कसे पाहावे, कारण सर्वत्र तोच आहे. हे निवृत्तीराय परोक्ष अपरोक्ष दोन्ही भावामध्ये हरीच व्याप्त आहे. हे ज्ञान तुम्हीच मला देऊन उन्मनी किंवा शांती याचे रहस्य जो परमात्मा तोच सर्वत्र असल्याचे माझ्याकडून वदविले. माझ्या हृदयामध्ये असलेल्या श्री विठ्ठलाच्या स्वरूपावर रममान होणारा मी तुमच्या व माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांच्या कृपेने भ्रमर झालो. आमच्या श्री गुरु हे सगुण व निर्गुण परमात्म्याचे मूर्तिमंत स्वरूप असून त्यांनी आमच्या तिन्ही देहाचा उलगडा करून दाखविला. 17वी जी जीवनकला हीच कोणी कामधेनू तिचे गुरुमुखाने धार काढून भक्तिप्रेमानंदाचा महिमा सर्व इंद्रियांना प्राप्त करून दिला. आम्ही गुरुकृपेने प्रपंचाच्या मोहाची बेडी तोडून टाकून परमानंद स्थितीला प्राप्त झालो असे माऊली ज्ञानदेव सांगतात. अमित्य म्हणजे अनंत निरतिशय आनंदरूप जे ब्रह्म ते चतुर्दश भुवनात भरून पुन्हा उरले आहे. तेच ब्रह्म माझा आत्मा असून तो मला श्री गुरु निवृत्तींनी दाखविला. आता आत्मज्ञानोदयानंतर पुन्हा मी संसाराची आशा करणार नाही, कारण संसार भ्रांतीमुळे होणारे सायास सर्व निवृत्त झाले. आत्मसुखाच्या शांतीचा वारा शीतल जुळजुळू येऊ लागल्यामुळे तापत्रयापासून मी अगदी दूर झालो. रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल म्हणजे परमात्मा त्या अद्वितीय सूर्यप्रकाश तेजामध्ये म्हणजे आनंदामध्ये मी अगदी वेडावून गेलो असे माऊली सांगतात. माझी बुद्धी शुद्ध आणि आचरण ही शुद्ध असल्यामुळे माझेवर श्री निवृत्तीरायांनी पदोपदी म्हणजे पावलोपावली आत्मज्ञानाचा उपदेश करून आत्मस्वरूपावर प्रीती उत्पन्न केली. आता मी आपल्या गावाला म्हणजे परमात्मा स्वरूपाला जाईन, म्हणजे सुखाच्या सागरातच मला विसावा प्राप्त होईल. सर्वात्म भाव झाल्यावर विचार करून पाहिले तर जगत म्हणून सत्यत्वाने पदार्थ दिसत नाही. मग माझे आप्त इष्ट कोणी दिसत नाही हे निराळे सांगण्याची जरुरीच नाही, कारण ज्या अंतकरणाच्या डोळ्याने मी अद्वैत पाहणार त्या अंतकरणात माझे निजरूप जो अविनाश परमात्मा तोच येऊन बसला आहे ना. रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते कृपेचा सागर असून श्री गुरु निवृत्तीरायांच्यामुळे ते माझा केव्हाही अवेर करणार नाहीत असे माऊली सांगतात. माझी काय स्थिती होईल याचा काही एक विचार न करता निर्गुण परमात्म्याशी ऋण देण्याचा व्यवहार करू गेले. त्यामुळे मजजवळ असलेले माझे धन म्हणजे परमात्म रूप माझ्या ठिकाणी साठवले आणि विश्वासाने तद्बद्ध लक्ष हेच धन मी घेतले. या रीतीने हा श्री गुरु निवृत्तीरायांचा प्रसाद फलद्रूप झाला आणि मी मानित होतो तो सर्व संसार निष्फळ होऊन निर्गुण परमात्म रूप झालो. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल हेच खरे आहेत म्हणून त्यांचे ठिकाणी त्यांचे प्राप्तीकर्ता म्हणून निघालो तर त्यांनी मला निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी नेऊन पोचवले.
पोचते केले असे माऊली सांगतात. चतुर्दश भुवनामध्ये परमात्म्याचा शोध करण्याकरिता गेलेल्या चारी वेदाला त्या परमात्म्याने भुलवून टाकले. म्हणजे परमात्मा स्वरूपाविषयी वेदाचा व्यवहार चालेनासा झाला. पण अंतःकरण शुद्ध झाले तेव्हा त्या निर्मळ अंतःकरणात त्या परमात्म्याची आपोआप स्मृती झाली. म्हणजे अंतःकरणात प्रगट होऊन माझ्या मीपणाला व्यापून टाकले. आपले सर्व धन मला देऊन म्हणजे मला परमात्म रूप करून देहात्म भावाने जे माझे पूर्वीचे धन होते ते सगळे निधन केले. म्हणजे नाहीसे करून टाकले. परमात्मा रूपाच्या ठिकाणी ऋण मागायला गेले असता पुन्हा देहभावावर येणे होत नाही, तर तद्रूप स्थिती होते. अशी श्री गुरु निवृत्तीरायांच्या उपदेशाने मी अगाध झाले. म्हणजे परमात्म रूप झाले आणि अनात्म पदार्थाच्या ठिकाणी मी आणि माझे असे जे धन होते ते सगळे गेले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल सर्व जीवांचे साक्षी आहेत, त्यांच्याहून परकी असलेली मी त्या मला आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी घेऊन गेला असे माऊली सांगतात. मनुष्य शरीरात परमात्म प्राप्ती होणे हे अत्यंत अवघड आहे, परंतु ते आज माझ्या शरीराच्या ठिकाणी घडून आले. संचित क्रियमान प्रारब्ध या तिघांच्या प्रेरणेने चित्त चतुष्ट्याने पत्करलेला देहात्मभाव हेच कोणी ऋण परमात्म्याला देवविले. पण चमत्कार असा झाला की ज्या परमात्म्याला ऋण देवविले त्याला नाव नाही, रूप नाही, काही एक नाही, त्याला ऋण देवविले. असे माझे सर्वस्व धन देहात्मभाव तो परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी दिला. वस्तुतः ते परमात्मा स्वरूपच खरे धन होते. ते विसरून मी देहात्मभावालाच माझे धन मानित होतो. परंतु माझे खरे धन जे आत्मस्वरूप ते एका क्षणात निवृत्तीनाथांनी मला दाखविले. त्यांच्या प्रसादाने रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठलांनी माझे देहात्मभावाचे धन नाहीसे करून निरालंब परमात्मा स्वरूपाचे ठिकाणी मला पोचते केले असे माऊली सांगतात. एक स्त्री आपल्या मैत्रिणीजवळ म्हणते, हे सखे, माझ्या मागचा माया मोह टाकून मी पंढरपुरात जाऊन राहिले, कारण माझा सर्व गोतावळा तेथे आहे. तसे पाहिले तर पर म्हणजे परमात्मा त्याच्याशी रत झाल्यामुळे त्या परमात्म्याला सोडून इतर ठिकाणी माझे मन कोठेही जात नाही. अशी मी एकनिष्ठ आहे, म्हणजे पतिव्रता आहे. 6 शास्त्रे, 4 वेद, 14 विद्या, 18 पुराणे ही सर्व गोकून शेवटी त्या परमात्म्यालाच चित्तात धरून मी राहिले. निवृत्तीरायांच्या कृपाप्रसादाने मी त्या श्रीकृष्णाशी एकरूप झाले. माझ्या मनातील हे सर्व भाव तो परमात्मा श्री विठ्ठल जाणत आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात. भिंतीवरील चित्र हलत नाही त्याप्रमाणे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी दृश्य, द्रष्टा, दर्शन ही त्रिपुटी आहे असे म्हणणे खोटे आहे असे समज. याकरता तू आपल्या स्वरूपाविषयी विचार कर. विचार केला म्हणजे शेवटी प्रकृती, पुरुषादी भाव आत्म्याचे नाहीत असा तुझा निर्धार होईल. अशी स्थिती झाली असता प्रपंचाविषयी कौतुक करणाऱ्या लोकांकडे पाहिले म्हणजे त्यांचे शब्द ज्ञानाने जे जे काही प्रकाशित केले ते सर्व फुकट असे न समजता व्यवहारात कष्ट व प्रतिष्ठा भोगून अन्यथा मानतात. काय चमत्कार पहा. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांनाच तत्वता जाणून जे बोधवान झाले तेच सुखी झाले व या देहात असतानाच सर्व रूप झाले. या खुणा मला निवृत्तीरायांनी दाखविल्या हे म्हणणे देखील निवृत्तीरायांना कष्टकर होईल असे माऊली सांगतात. पृथ्वीची आडणी करून त्यावर आकाशाचे ताट ठेवले आणि सारभूत आप तेज हे अमृत वाढले. असे दिव्य जेवण जेवित असतात. तेज प्रकाशून ब्रह्मप्राप्तीची द्वारे जी सर्व इंद्रिये ती प्रसन्न झाली. या प्रकाराने जो परमहंस योगी जेवणारा तो जेवून तृप्त झाला. ज्या योगाच्या ताटात सुंदर चांदणे हेच कोणी लोणी असून त्या आकाशाच्या निळा रंग हेच कोणी रुचकर भाजी लोणची आहे आणि त्यात आंबट तिखटाच्या जागी प्रेम आहे. गंगा, यमुना व सरस्वती या एकत्र होऊन क्षीर झाले आहेत. शुद्ध ब्रह्मस्वरूप ते ज्याची साखर आहे, त्यामुळे जेवणाची गोडी त्याला विशेष लागते. इडा नाही हीच कोणी क्षीर किंवा धारणा, पिंगळा नाही ही त्यावरील गूळ, सुषुम्ना ही वेलची त्या सुषुम्नेच्या रुचीची तुर्या सापडली. त्यामुळे रात्रंदिवस आनंदाचे जेवण झाले. शीतल चंद्र हाच वडा व सूर्य हा खुसखुशीत कुरड्या या दोन्हीच्या बरोबर भाव भक्तीचे मांडे. एवढी भोजनाची तयारी झाल्यावर एक चित्ताने मनसोक्त जेवा. श्री गुरुच्या कृपेच्या मस्तकावरील हात हाच कोणी पवित्र पापड प्राप्त झाला म्हणून त्याच्या चरणाचा मी अंकित झालो. ही प्रेमाची गोडी ज्याला प्राप्त झाली आहे त्याला गुरूंनी उपदेश केला तर अमृतासारखे फळ प्राप्त होते.
कपट वासनेचा परित्याग करून जीवभावाने गुरूंची सेवा करावी। श्री गुरुचरणाच्या लाडूची गोडी करून तो योगीराज आवडीने जेवण जेवतो। श्री गुरु परमात्मा विचाराने भूतांचा ग्रास करून क्षमा अवकाशाने त्याला आच्छादन करून जेवण करणारा जेवित असता अंतर आकाशात सोहम असा ध्वनी उत्पन्न होतो। त्यामुळे अंतकरणात प्रेम वाढते। तर या जेवणाला षड्रसाची उपमा देऊ म्हटले तर ते ब्रह्मरसापेक्षा गोड नाही। अशा रीतीने दही भाताचे जेवण झाले असता रुचकर म्हणजे अत्यंत प्रेमाचे तिखट तेथे प्राप्त झाले। अमृत जेवला म्हणजे परमात्मा प्राप्त झाला व त्या अमृतरूपी परमात्मा प्राप्तीने अनात्म पदार्थ नष्ट झाले आणि निरालंब जो परमात्मा त्याच्या शेजेवर विसावा घेतला। मनरूपी विडा तो परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी चांगला रंगून गेल्यामुळे त्याचा तो रंग केव्हाही नाहीसा होत नाही। त्या विड्यात अंगाला लावलेला कापूर कस्तुरीचा परिमळ गुळासारखा मिळून गेला म्हणजे एक रूप झाला। अशा तऱ्हेची सुमनाची मूर्ती सुमनाने पूजली व सुमनरूपी कनकपुष्पाने अर्चन केली। बाप योगी जो निवृत्तीराय याने वाढलेले नाना प्रकारचे जेवण जेवून मी तृप्त झालो, परंतु ही सर्व कृपा माझे पिता व रखुमाईचे पती पांडुरंगाची आहे असे माऊली सांगतात। अनुभवाचा जो अनुभव, ज्ञानाचे ही ज्ञान, निशब्दाचे शब्द असलेला जो माझा श्री गुरु निवृत्तीराय तो अशा प्रकारच्या ब्रह्मस्वरूपाच्या गोष्टी सांगत आहे। या श्री गुरूंच्या उपदेशाचे वर्म अधिकारी मुमुक्षुशिवाय कळणार नाही। श्री गुरु निवृत्तीरायांच्या प्रसादाने मी सर्व जेवण ब्रह्मरसाचेच जेवलो आणि ब्रह्माचीच ढेकर देऊन तृप्त झालो असे माऊली ज्ञानदेव सांगतात। ब्रह्मात्म साक्षात्कार अंतकरणात ठसावला म्हणजे त्या अद्वैत स्थितीमध्ये ज्ञानाचा व्यवहार थांबतो व देहभाव नष्ट होऊन परमात्म स्वरूप होतो। विचार करून गेले तर पाहणारा हाही भाव त्या ठिकाणी वेगळा राहत नाही। त्या परमात्म सुखाचा सोहळा कोण सांगेल? कोणत्याही रीतीने बोलले तरी मौनची पडते, म्हणजे शब्द मावळून जातो। या अडचणीमुळे परमात्म सुखाचे कोणत्याही शब्दाने वर्णन करता येत नाही। याला काय करू? नदी समुद्राला मिळून समुद्ररूप झाल्यानंतर सरिता संगम ओघ इत्यादी म्हणणे भ्रम आहे। त्याप्रमाणे त्या अद्वैत आत्मस्थितीमध्ये क्रिया कर्माधिकाचा काही संबंध नाही। जाणावयास हवे तर जाणण्यासारखी ती वस्तू नाही। अशा आत्मस्थितीचा विलक्षण अनुभव मी घेतला। काय आश्चर्य आहे ते कोणाला सांगावे? माझे पिता व रखुमाईचे पती जे श्री विठ्ठल ते माझ्या अंगी निवृत्तीरायांनी दाखविले। आता त्यांची स्थिती काय सांगू? ते नित्य नूतन नामरूप आदी अंतरहित सभराभरीत आहे, म्हणजे अंतर्बाह्य तोच आहे असे माऊली सांगतात। शुद्ध परमात्म्याच्या ठिकाणी तात्विक द्वैत नाही, परंतु मी की तू अशा द्वैताची प्रतीती येते, म्हणजे ती जीवाच्या विकल्पाने होते। परंतु परमात्मा स्वरूपाच्या यथार्थ विचाराने तो विकल्प मावळून गेला असल्यामुळे मी किंवा तू यामध्ये कोण मोठा म्हणजे श्रेष्ठ आहे असे म्हणून कोणाला पाहावे? अद्वैत स्थितीमध्ये द्वैताचा अभाव असल्यामुळे द्रष्टा दृश्य दर्शन यांचा लोप होऊन केवळ परमात्मा स्वरूप अवशेष असल्यामुळे कोणास पाहावयाचे आहे? असे अद्वैत अवस्थान असल्यामुळे कोण बोलणेच शक्य नाही, कारण बोलणाऱ्या मुळी देहात्मभावच नाही। कारण परमात्मा स्वरूपाचा आविर्भाव झाला असता त्याला द्वैताचा विसर होतो, म्हणून संसार आठवत नाही। हे त्या अद्वैत स्थितीचे वर्म आहे। त्याचा अनुभव करावयाचा तर द्वैत असावे लागते, पण अद्वैत बोधात बोलणाऱ्या बोलणे हे द्वैतच मुळात नष्ट होऊन जाते असा हा देहातच अनुभव येतो। ही खूण निवृत्तीरायांनी डोळ्यात अंजन घालून दाखविली, म्हणजे स्वरूप निदान प्रगट केले। याप्रमाणे आत्मस्वरूप माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्याचे ठिकाणी स्वकीय आत्मबोधाने असा निवाडा झाला असे माऊली सांगतात। मी आपल्या आत्मस्वरूपाविषयी विचार करू गेले असता विचार करणाऱ्याचा मी पणाच नाहीसा होऊन जातो। त्यामुळे आत बाहेर मीही सर्वत्र एक विठ्ठलच आहे असे ज्ञान होते। त्या ठिकाणी त्या परमात्म्याहून मी वेगळा आहे ही द्वैत बुद्धी राहत नाही। अशी माझी स्थिती श्री गुरु निवृत्तीरायांनी केली असे माऊली ज्ञानदेव सांगतात। जेव्हा मी पूजक भाव धरून ईश्वराचे पूजन करावयास निघालो तेव्हा वाटेत श्री गुरु भेटले। त्यांनी भेटल्याबरोबर आम्हाला आत्मज्ञानाचा उपदेश केला। तेव्हा माझा द्वैतभाव नाहीसा होऊन गेला। त्यामुळे पूजा करण्याच्या दृष्टीने जी काही सामुग्री मी जमवली होती तिचा विध्वंस होऊन ती सर्व ब्रह्मरूप झाली। याप्रमाणे दृश्य द्रष्टाभावातीत असणारे रखुमाईचे पती जे श्री विठ्ठल
तेच सगुण व निर्गुण झाले आहेत असे माऊली सांगतात. दीपाचा प्रकाश जसा दीपात सामावतो किंवा दीपज्योती कळिकेत सामावते, प्रतिबिंबाचा बिंबात लोप झाल्यावर ज्याप्रमाणे बिंब हा धर्म लय पावतो त्याप्रमाणे माझी स्थिती झाली आहे. संचितातून बोगास निघालेला प्रारब्ध रूप पट जळून गेला तरी तो आकाराने जसाचा तसा दिसतो, त्यातील सत्व मात्र जळून जाते. त्याप्रमाणे प्रारब्ध शिल्लक राहिल्यामुळे भ्रांतिरूप दृश्याची प्रतीती येते. स्वतःचा देह जाओ अथवा राहो, त्या देहरूप मृत्तिकेच्या नाशाची खंती करावी काय? रूप पाहून आरसा बाजूला केला तर काही वेळ प्रतिबिंब पाहिल्याचा आभास झाला असा जसा डोळ्यात राहतो, त्याप्रमाणे प्रारब्ध असेपर्यंत हा दृश्य भाग दिसणारच. वस्तुतः आरशात मुख नसताना आरशाशी दृष्टीचा संबंध होऊन आरशाच्यापासून ती दृष्टी परत फिरून आपल्या मुखालाच पाहते. तसाच माझे स्वरूपाविषयी मला अनुभव झाला. प्रपंचाचे कवच टाकल्यामुळे अविद्या कार्य दृश्याचा नाश होतो आणि आत्मपद ब्रह्मपदाशी एकरूप होते. यानंतर दिसणारे दृश्य ते समुद्रावरील तरंगाच्या हेलकाव्याप्रमाणे दिसत आहे. कासव ज्याप्रमाणे स्वच्छेने आपले अवयव आवरतो त्याप्रमाणे सर्व वासनांना आवरून बोधरूपी चंद्रकिरणाने तो स्थिर होतो. अशा स्वरूपाच्या ठिकाणी ज्ञानाची गोष्टच नाहीशी झाली. अर्थात बोलणेही संपले. ही स्थिती पाण्यात पाणी मिळून एक रूप होते तशी झाली. आता ते स्वरूप परिच्छिन्न भाव टाकून दश दिशेला व्यापले असे म्हणावे किंवा आत्मसुख परमात्म सुखाला भेटावयास आले असे म्हणावे. अशी स्थिती झाली असता आम्हाला जिवंत असतानाच शरीरभावाने मरण प्राप्त झाले आणि आत्मस्वरूपाच्या दृष्टीने अनंत कल्पकोटी जीवित प्राप्त झाले. अशी स्थिती श्री गुरु निवृत्तीरायांनी केली असे माऊली ज्ञानदेव सांगतात. मी निरंजन वनामध्ये गेले तो तेथे त्या निर्गुणाने माझे मन वेधून टाकले. त्या परब्रह्म स्वरूप श्रीकृष्णाच्या ठिकाणी फार प्रेम जडले आणि तो परमात्मा श्री गुरु निवृत्ती मुनी मीच होऊन बसले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल तो मला सहज प्राप्त झाला आणि चमत्कार काय सांगावा तो निर्गुण मला दाखविले असे माऊली सांगतात. मीच होऊन बसले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल तो मला सहज प्राप्त झाला आणि चमत्कार काय सांगावा तो निर्गुण मला दाखविले असे माऊली सांगतात. ज्याप्रमाणे चातकाची तृषा मेघ पूर्ण करतो त्याप्रमाणे ब्रह्मरूपी स्तनांच्या ठिकाणी पाणावलेली माझी श्री गुरु निवृत्ती माऊली तिने पाणावलेल्या ब्रह्मस्तनाचा पाना माझ्या मुखात घातला. त्या स्तनातून प्रेमरसाच्या धारा दोन्ही बाजूला फुटल्या. धन्य धन्य श्री गुरु निवृत्तीराय, त्याने मला आनंदित करून परिपूर्ण ब्रह्मज्ञान करून दिले असे माऊली ज्ञानदेव सांगतात. सगुण भक्तीच्या ऋणाने निर्गुण माझ्या हातात आपोआप आले आणि निर्गुण स्वरूपाच्या योगाने माझा देहभाव नाहीसा करून मला ठकविले. माझे भक्तीचे धन घेऊन गेला. म्हणजे परमात्मा स्वरूपाची ऐक्य झाल्यावर कोणी व कोणाची भक्ती करावयाची अशा रीतीने निर्वाण म्हणजे मोक्ष सौख्य मनाला प्राप्त झाले. आता त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी ओळखही नाही व अनोळखही नाही, म्हणजे त्याच्याविषयी ज्ञानही नाही व अज्ञानही नाही. दृश्य अदृश्य साम्य ऋण हे सर्व भाव त्याच्या ठिकाणी नाहीसे झाले. श्री गुरु निवृत्तीरायांच्या कृपाप्रसादाने माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांनी मला आपल्या निर्गुण स्वरूपात गोवून टाकले असे माऊली सांगतात. सर्व जगात जिकडे पाहावे तिकडे एक परमात्मा दिसतो. हे सखे काय करू, हा देव तरी पहा कसा आहे. आता माझे स्वरूपही तो परमात्माच झाला आहे. त्या परमात्मा स्वरूपामध्ये ओंकारही मावळून गेला आहे. त्या मूळ परमात्मा स्वरूपाच्या तेजाने माझे चित्त व्यापून टाकले आहे. स्वानुभवाचा दिवा लावून जेव्हा मी त्या परमात्म्याला पाहून गेलो तेव्हा तो ज्ञानस्वरूप परमात्माच सर्वत्र दशदिशेस भरला आहे असे मला दिसते. श्री गुरु निवृत्तीरायांना ती परमात्मा ज्ञानाची खूण मला लवकर सांगावी अशी विनंती माऊली ज्ञानदेव करीत आहेत. मी परब्रह्माचे ठिकाणी कोण्या रूपाने म्हणजे उपायाने वस्ती करू. सर्वत्र आत्मतत्व भरून राहिले आहे असा अनुभव कोणत्या उपायाने घेऊ व सर्व देहामध्ये एक रूपाने प्रकाशित असणारी आत्मज्योती, त्या आत्मज्योतीने सर्व त्रैलोक्य व्याप्त करून परमात्मा स्वरूपाचे ठिकाणी मी कशी वस्ती करावी हे उदार श्री गुरु निवृत्तीराया सर्व संसार एकदम ज्या परमात्मा स्वरूपामध्ये सामावतो ते रूप मला सांगा. परमात्मा तत्व निगोट म्हणजे निष्पत्तीबंध सर्वात क्षेमत्वाने समान असून कोणालाही त्याच्या विषयी वीट येणे शक्य नाही. अशा परमतत्वाच्या प्राप्तीची वाट श्री गुरु निवृत्तीरायांनी सांगितली. त्यामुळे त्या परमतत्वाचे
घरात बिराड ठेवून वस्ती केली, म्हणजे मी परमात्मा स्वरूपच झालो. आता वर खाली सर्व परमात्मा तत्वच आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात. एक परमात्मा तत्व घरोघरी म्हणजे प्रत्येक जीवमात्राच्या जीवात्म रूपाने प्रवेश त्या त्या जीवांच्या कर्मानुसार सोंग संपादनी करून राहत आहे. हे माऊली श्री गुरुराया, तुमच्या आमच्यामध्ये ते समान रूपाने कसे राहते व त्या परब्रह्माचे आम्हाला कसे प्राप्त होईल ते सांगा. चिदाभासाला ज्ञान देणारा बुद्धीला चालना देऊन कल्पनेची बरोबरी करून त्याच्या मापारी श्री गुरु निवृत्तीरायच आहेत. जो श्री गुरु निवृत्तीराय त्याच्या कृपेने परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी निवांत राहून संसाराविषयीचे मौन मी धारण केले असे माऊली ज्ञानदेव सांगतात. ज्ञानेश्वर महाराज श्री गुरु निवृत्तीरायांना विचारतात, हे श्री गुरु निवृत्तीराय, आम्हाला विश्रांतीचे कोणत्या रूपाचे स्थान आहे, त्याचा महिमा काय आहे, हे कृपा करून सांगा. निवृत्तीनाथ सांगतात की हे ज्ञानदेवा, चित्त नेहमी विषयाकडे जात असते, ते चित्त परमात्म्याकडे नेत जा. त्या परमात्म्याच्या ठिकाणी सर्व कर्मे लय पावतात. मी सांगितलेल्या परमतत्वाच्या ठिकाणी चित्ताचा लय झाला तर पुन्हा संसार प्राप्ती होणार नाही असे निवृत्तीनाथांनी सांगितले. हे माऊली ज्ञानदेव सांगतात, आत्म्याचे ज्ञान किंवा आत्मा यात काय गुही आहे ते मला सांगा. तसेच हे गुरुनाथा, ब्रह्म म्हणजे काय हेही मला सांगा. ब्रह्म सदोदित सर्व भूतमात्रामध्ये आहे असे जे आपण लोकांना सांगत असता. ब्रह्म म्हणून काय पदार्थ आहे तो नामदेवाने जाणून ते आपले जीव की प्राण आहे असे समजून हृदयात धरली, किंवा ब्रह्म म्हणून जे काही म्हणतात ते भगवंताचेच नाम हेच ब्रह्म असे आपण समजून हृदयात जीव की प्राण असा धरला. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल तो माझ्या हृदयात प्रगट झाल्यामुळे मी निवांत राहिलो असे माऊली ज्ञानदेव सांगतात. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, आकाराला आलेल्या विश्वामध्ये स्थूल दृष्टीने सच्चिदानंदादी काही दिसत नाही. ते सच्चिदानंदादी निराकार परमात्मा वस्तूच्या ठिकाणी पहा. आकाराच्या उत्पत्तीला कारण म्हणून एक माया मानली आहे. बोधाने त्या मायेचा लय परमात्मा वस्तू म्हणजे मध्ये होतो, म्हणून त्या ब्रह्माला शून्य रूप मायेचेही शून्य असे म्हणतात. वास्तविक त्या निराकार परमात्मा वस्तूच्या ठिकाणी शून्याशून्य असे धर्म नाही. त्या परमात्माच्या ठिकाणी तू आत्मत्वाने राहा असे पुष्कळ शास्त्रे सांगतात. हे श्री गुरुराया, ज्या ठिकाणी शून्यच मावळून गेले तेथे खाली काय उरले हे मला थोडक्यात सांगा. मला आपणापासून समजून घ्यावयाचे ते असे की ज्या मायेला शून्य असे म्हणतात ती कोणापासून झाली, तिला कोणी केले, हीच पहिली शंका. हे श्री गुरुराया, याचे प्रथम समाधान सांगा. श्री गुरु म्हणाले, आपण शून्याकार आहोत की निराकार आहेत हे तुला कळण्याकरिता अगोदर आकार आणि निराकार यांचे स्वरूप दाखवितो. मायेचे कार्य नामरूपाधिक त्याला आकार असे म्हणतात. त्या परमात्मा वस्तूच्या ठिकाणी नामरूपाधिक नाहीत, म्हणून त्या परमात्म्याला आकाराच्या सापेक्षेने निराकार म्हणतात. माया ही अनिर्वचनीय मिथ्या असल्यामुळे तिच्या ठिकाणी आकार हा धर्म नाही. अर्थात या धर्माच्या अपेक्षेने परमात्म्यावरती आलेला निराकारता धर्म ही पण नाही. ज्याच्या ठिकाणी दोन्ही धर्मे नाहीत असा परमात्मा स्वतः तुझा आत्मा आहे असा तू अनुभव घे. असे म्हटल्याने अनुभव घेणे हाही धर्म आत्म्यावरती राहील, पण तसे समजणे बरोबर नाही. कारण आत्मा अनुभव रूपच आहे. असे अनुभव रूप परमात्माच तूच आहेस असा तू आपल्या ठिकाणी अनुभवाने राहा. अरे, ज्या परमात्मा तत्वाच्या ठिकाणी चंद्र सूर्य एक होतात तेथे दिवस कसला आणि रात्र कसली, तेथे काहीच राहत नाही. याचा अर्थ माया कार्य प्रपंचात ज्ञानाचा व्यवहार चालतो. ती ज्ञाने परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी लय पावली म्हणजे निरपेक्ष ज्ञानस्वरूप परमात्माच अवशेष राहतो असे जे निसंशय जाणतात तेच खरे योगेश्वर. ज्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कर्म व अकर्म दोन्हीही दुरावले, देवाधर्माचा लोप झाला, गुरु शिष्यही मावळून गेले, अशा परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी म्हणजे आनंद समुद्रात आपले ऐक्य झाले असता द्वैताचा अभाव असल्यामुळे त्या परमात्मा रूपाची गोडी या धर्मा वाचून चाखावयाची असते. जिभे वाचून बोलणे आणि डोळ्या वाचून पाहणे असते. अशी स्थिती जेथे असते से नाव ब्रह्म. त्या ब्रह्मदृष्टीने पाहिले असता माया हा पदार्थ दिसतच नाही. ज्याप्रमाणे हातात मोठी दिवटी घेऊन अंधार धरण्याकरिता पाठीस लागलेल्या मनुष्याच्या हातात दिवटी असल्यामुळे अंधार न दिसता तो अंधारच उजेड होतो, त्याप्रमाणे माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल सर्वत्र हाच देखणा म्हणजे ज्ञानरूपाने असल्यामुळे
त्याच्या अद्वैत बोधापुढे दृश्य द्रष्टेपणाचा भाव मावळून जातो असे माऊली सांगतात. देहात्म बुद्धी बाजूला ठेवून योगाभ्यास करावा हे बोलणे किंवा तसे करणे ही परमात्मा प्राप्तीची सोय नव्हे. ज्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी जन्म मरण धर्म नाहीत, हे श्रीकृष्णा, अशा तुझ्या यथार्थ स्वरूप प्राप्तीचा उपाय तुझ्या वाचून आम्हास किंवा आणखी कोण सांगणार? कारण तू सर्वांचा देव आहे, म्हणजे आधी आहेस. त्या तुझ्याकडून उपदेश आम्हाला मिळाला असता आम्ही आपल्या जीवनाला म्हणजे परमात्मा रूपाला प्राप्त झालो. अशी स्थिती माझे पिता रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांनी केली असे माऊली ज्ञानदेव सांगतात. देहाला दीपक करून सभोवताली पाहू लागला तेव्हा त्याला अवचित ध्यान लाभले व त्या ध्यानात त्याला निराकार ब्रह्म दिसले. जे कृष्णाने कृष्ण होऊन विश्वरूपाने आकाराला आणले, ती समाधी अवस्था प्राप्त झाल्याने ते ध्यानही गेले व तो उन्मनी अवस्थेत गेला व नित्य त्या हरिपर्वणीला भोगू लागला. असा तो हरिरूपी आनंद सोहळा त्याला आवडला व त्या कृष्णाने अर्धघडी ही तिथे संगत सोडली नाही. असे अभय त्या रखुमाईच्या पतीने व माझ्या पित्याने दिल्याने भयाचे भयच निवृत्त झाले असे माऊली सांगतात. संसार हा दुःखरूप असून माऊली म्हणतात, तो संसार मी सुखाचा करीन. याचा अर्थ संसार हा ज्या ब्रह्मस्वरूपावर मिथ्या भासलेला आहे ते ब्रह्म सुखरूप आहे आणि मिथ्या पदार्थ अधिष्ठान रूप असतो. या दृष्टीने संपूर्ण संसार ब्रह्मरूपच आहे. असे मी ज्ञान संपादन करून संसार सुखरूप करून टाकीन. इतकेच काय, त्रैलोक्य ब्रह्मस्वरूप आहे असे जाणून सर्व त्रैलोक्य आनंदमय करून सोडीन. हे जाणण्याकरिता त्या पंढरपुरास वारीला जाऊन माझे माहेर जो श्री विठ्ठल त्याला मी आलिंगन देईल. त्या पंढरीरायाला आलिंगन देऊन आतापर्यंत केलेल्या माझ्या पुण्याचे फळ मी प्राप्त करून घेईन. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांच्या भेटीला आतापर्यंत जे भक्त गेले त्यांना त्यांनी आपलेसे करून सोडले, म्हणजे तो भक्त परमात्मा रूपच होतो असे माऊली सांगतात. श्री विठ्ठलाची यात्रा करणारे वारकरी त्यांचे पाय मी धरीन. विठोबा माझे माहेरच आहे, त्यामुळे त्या माझ्या माहेरच्या लोकांच्या दर्शनाला मी मनापासून जाईन. रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल यांच्या चरणी माझे मन बांधून मी निवांत राहीन असे माऊली सांगतात. स्वर्गातील अमरांना ही त्याची प्राप्ती होणे दुस्तर आहे. पृथ्वीवरील राजे राजवाड्यांना शक्य नाही, कारण विषयभोगातून त्यांना तसा वेळ मिळत नाही. संन्यास घेतला तरी भिक्षेची चिंता असते, ते फक्त टाळ दिंडी घेऊनच साधता येते. त्यामुळे तसे आम्ही पंढरीस गेल्याने आम्ही विद्यावंत झालो व कळीकाळाच्या माथ्यावर पाय ठेवून वैकुंठाला पोहोचलो. अष्टांग योगाचा थकवणारा आटापिटा करून शरीर दंडित केले. लक्ष लावून गुरुमंत्र जपू लागलो तरी अंतकरण स्थिर झाले नाही. हरिकथा ऐकायला गेलो तर कान बधीर झाले, मात्र वाचने उद्दंड हरी म्हटले, फुकटात पतन चुकले. स्थावर जंगम व्यापून असलेल्या जळीस्थळी काष्टी पाषाणी असलेल्या त्याला पाहायला वेद व 6 शास्त्र धुंडाळली, त्यामुळे दृष्टी मिळाली व अविद्या गेली हा मनाला विश्वास दिला. पण त्याला ओळखायला कसली आडकाठी नाही. विरोधाला समतुल्य करून मोठे पद मिळवले, चक्क अमर झालो. ते त्याने क्षणभरात न संपणारे सगळे दिले. कल्पकोटी देणाऱ्या गावात सुख वस्ती केली, यापेक्षा जास्त काय सांगू. असा तो वैकुंठपती पुंडलिकासाठी सगुण साकार झाला. त्याने यमलोकाला डावलून भक्तांना अमरपद दिले. जसा भावला तसा त्याला मिळाला व त्यासाठी एक अणूही खर्च झाला नाही. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांना आम्ही गीत गात जोडले असे माऊली सांगतात. उत्तम चंदनाला 52 चंदन असे म्हणतात. त्या 52 चंदनाच्या संगतीने इतर वृक्षही सुगंधित होतात. त्याप्रमाणे एक गवळण म्हणते, मी त्या श्रीकृष्णाच्या संगतीमुळे कृष्णमय झाले. त्याचा परिणाम असा झाला की मी आपल्या हीन जातीकुळाला मुकले व परमात्म रूप झाले. लोखंडाचे हीनत्वाचे सायास जसा परीस नाहीसा करतो, त्याप्रमाणे मला या श्रीकृष्ण परमात्म्याने जीवभावापासून काढून परमात्म रूप केले. हे माझे परमात्म्याशी ऐक्य होणे मेघाच्या पाण्यामध्ये किंवा समुद्राच्या पाण्यामध्ये जसा सावयत्वाने भेद असतो, तसा माझ्यामध्ये आणि परमात्म्यामध्ये स्वगत म्हणजे अवयव भेद नसून आम्ही मूळचेच एकरूप आहोत. परमात्मा माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठलाची ठिकाणी कोणत्या तऱ्हेचा भेद नसून उपाधी दृष्ट्या मात्र उत्तम मध्यम भावाच्या ठिकाणी तो व्यापून आहे असे म्हणावे लागते असे माऊली सांगतात. ज्या परब्रह्माच्या स्वरूपाविषयी विचार केला तर मन अन्यत्र कोठेही जात नाही.
अशा परमात्मा स्वरूपाच्या पेठेत मला नेऊन उभे केले। त्या पेठेत जाण्याला संसार समुद्र फार मोठा आहे खरा, तथापि भगवान जो श्रीरंग हा नावाडी होऊन त्याने मला हलकेच यत्किंचितही धक्का लागू न देता ब्रह्मविद्येचा पार प्राप्त करून दिला। हे सर्व उपकार श्री गुरुचे असल्यामुळे त्या श्री गुरु वाचून मी सर्व शून्य समजतो, कारण तेथील खूण प्राप्त करून देणारे श्री गुरु निवृत्ती राजच आहेत। माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांच्या ठिकाणी अनुसंधान ठेवून रात्रंदिवस ब्रह्मस्थितीमध्ये लीन करून ठेवणाऱ्या श्री गुरूंचे काय उपकार सांगावे असे माऊली सांगतात। श्रोत्र इंद्रिया वाचून बाकीची नव इंद्रियांची खाण 10व्या श्रोत्र इंद्रियाने महावाक्य श्रवण करून शोषण करून टाकले आणि 11वे जे मन त्याने तर या देहभावाला देशोधडीला लावले। अशा रीतीने या ब्रह्मपंथात मारले जाऊन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मन जागे झाले। माझे मनरूपी वस्त्र हे ब्रह्मरसामध्ये पिळले, परंतु कसलाही रंग आला नाही। अज्ञानी जीवांनी सार रूप मानलेला जो प्रपंच त्याचा माझा वियोग झाल्यामुळे त्याचे पोषक जे कर्म ते बुडाले, म्हणजे संचित क्रियामान या सर्व कर्माचा दाह होऊन मी निष्कर्ष म्हणजे परमात्म रूप झाले। म्हणून लोकदृष्ट्या कर्माचा भोग असला तरी त्यात मी गुंतत नाही। आता माझी जागृती स्वप्न सुषुप्ती हे सर्व बुडाली, म्हणजे रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांनी देहासहित गिळून टाकले असे माऊली सांगतात। पुतळी म्हणजे माझे शरीर ब्रह्मरूपच झाले। डोळ्यामध्ये ब्रह्माचेच अंजन घातले आहे। ब्रह्म हेच सुख आहे, त्या ठिकाणी प्राप्त झालो। अंतकरणाने ब्रह्मसुखाच्या ठिकाणी शांत झालो। माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल हाच ब्रह्म असून त्याच्या पदाच्या ठिकाणी मी ऐक्य पावलो व माझेपणा सहवर्तमान तो आपल्या स्वरूपात मला घेऊन गेला असे माऊली सांगतात। माझा सर्व प्रपंच सिद्ध असता यथासांग असता तो टाकून मी निजबोधाकडे गेले। त्या ब्रह्मबोधाच्या भुलीने निजबोधही विसरून गेले। त्यामुळे माझा पूर्वीचा देह तादात्म्यरूपी गाव आठवेनासा झाला आणि संसार संबंधी माझे सर्व श्रम नाहीसे होऊन गेले। माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल त्याने मला वेळ लावून आपणासह वर्तमान मला ब्रह्मस्वरूपात बुडविले असे माऊली सांगतात। श्रीरामाच्या नामस्मरणामुळे माझे मन हे रामरूप झाले। याची खूण मनाची सहज प्रवृत्ती नष्ट होऊन ते निवृत्ती रूपाला प्राप्त झाले। याचे साधन श्रवण कीर्तन विष्णुस्मरण अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन, त्याचप्रमाणे यम नियम प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा आसन व मुद्रा संपादन करून कसे आपोआप समाधीला आले। शेवटी बोध्य व बोधकता आणि बोध ही त्रिपुटी नाहीशी झाली। माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल यांनीच माझे मी पण नाहीसे केले असे माऊली सांगतात। हे श्रीकृष्ण, अगोदर तुला मी माझ्याहून अनवते म्हणजे भिन्न समजून पाहावयाला गेलो, तो शरीरात मनात व सर्व त्रिभुवनात तूच व्यापिला आहेस असे दिसले। काय चमत्कार झाला! सर्व जग हरिरूपच होऊन गेल्यामुळे जिकडे तिकडे पाहावे हरीच आहे असे झाले। आता तुझा आठव करण्याचे विसरण्याचे असे राहिलेच नाही। लोखंडास परीस लागल्याबरोबर जसे ते सोनेच होते, त्याप्रमाणे माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठलाने माझे खरे स्वरूप मला प्राप्त करून दिले असे माऊली सांगतात। जे परमात्म तत्व मनाने जाणले जात नाही त्याला मन पाहावयाला गेले असता ते मनच स्वप्नरूप जागृतीला प्राप्त झाले व जागे झाल्यानंतर त्याने प्रपंच हा स्वप्नासारखा मिथ्या पाहून स्वप्न व जागृती दोन्ही हरपली। मरण धरण्याला भ्यालेला जो मी त्या मला रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांनी तेजोमय परमात्मा दाखविला असे माऊली सांगतात। त्या परमात्म्याने माझ्या मनाचा निश्चय करून मला मुक्त केले। माझी देहादी पदार्थाच्या ठिकाणी असलेली मी व माझे अशी सत्यबुद्धी हिसकावून घेतली व आपण माझ्या चित्तात व डोळ्यात बसून आपल्या स्वरूपाचा चाळा लावला आणि आपल्या स्वरूपामध्ये एकरूप करून मला सुखी केले। असा हे माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल आहेत असे माऊली सांगतात। माझ्या ठिकाणचा परिच्छिन्न देहात्मभाव होता तो नाहीसा होऊन मृत्तिका लिंग म्हणजे परमात्मा स्वरूप मला प्राप्त झाले। त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी ज्ञान गुण चलन रूप हे काही नाही। अशा तऱ्हेचे जे ज्योतिर्लिंग माझ्या शरीरात म्हणजे हृदयातच प्रकट झाले असे ते अगाध ज्योतिर्लिंग त्यास मी हाता वाचून स्वाधीन करून घेतले। माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल तेच ज्योतिर्लिंग म्हणजे विश्वनाथ होय व त्यांनी माझे सर्व मनोरथ पूर्ण केले असे माऊली सांगतात। 10 इंद्रिये आणि 11वे मन याच्याही पलीकडे असलेले तसेच 6 शास्त्रांच्या पलीकडे असलेले जे 7वे आत्मतत्व, त्या आत्मतत्वाच्या ठिकाणी हजारो नावे असलेला परमात्मा त्याच्या ठिकाणी सर्वांचा लय होऊन गेला।
शेवटी आत्मतत्व असे म्हणण्याचाही लय होऊन गेला. याचे चिंतन करून पाहिले असता काही कळून येत नाही. रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल, त्यांचे ठिकाणी ब्रह्मरूपी डोहात जीव शिवादी कल्पना विरून गेल्या असे माऊली सांगतात. डोळे लावून म्हणजे विचार करून मनाला जर विचारले तर देवाने काय चमत्कार केला, देवाने मोठे नवल केले, काय नवल केले म्हणून विचारशील तर सांगणे कठीण. पण इतके सांगता येईल की माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल, त्यांनी मला अंतर्बाह्य व्यापून टाकले असे माऊली सांगतात. परब्रह्म श्रीकृष्णाने माझे जीव चैतन्य चोरून नेले. त्यामुळे चित्त सहज त्याच्याबरोबर जाऊन त्याच्याकडे पाहते. तोच माझे चित्त तद्रूप होत गेले. काय देवाने नवल केले, माझे मन अगदी मोहून टाकले. आजपर्यंत परमात्मा स्वरूपाविषयी विसर होता, तोच ज्ञान झाले. मला दुसरेपणाने जाणावयास गेले, तो याने त्रिभुवन आत्मरूप करून टाकले. त्या माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठलांनी माझे सबाह्य अंतर व्यापून टाकले असे माऊली सांगतात. मी एकतत्व सिद्ध करू गेले, तो तेथे माझा मीपणाच हरपून गेले. याला काय करू सांगा. हा परमात्मा कसा आकलन होईल. मला वाटते माझे हृदयाचंच एकतत्वाने तो आहे. हा नटधारी श्रीहरी अनंत रूपाने नटून त्या रूपाने संपादनी करतो आणि पाहणारास आपल्याप्रमाणेच एकरूप करतो. अनात्मतत्वातील सत्य सार जो परमात्मा श्रीहरी, तो चित्तात व्यापल्यानंतर चित्ताच्या अनंत लहरीप्रमाणे तो नटतो असे माऊली ज्ञानदेव सांगतात. मी आपल्या स्वरूप सौंदर्याच्या संपत्तीने श्रीकृष्ण परमात्म्याच्या प्राप्तीकरता मोठ्या आनंदाने डोलत चालले असता त्याने अवचित मला पाठीमागे बोलावले आणि माझे अंतःकरण त्याने चोरले. त्यामुळे हा दैन्य स्थितीत असणारा देहच परका झाला. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल दीनानाथ ते भेटले. त्या योगाने माझा देहच विठ्ठल रूप झाला असे माऊली सांगतात. मुनी लोकांना योगाभ्यास करतेवेळी ध्येय ब्रह्माची तन्मयता होत असल्यामुळे जशी उन्मनी अवस्था प्राप्त होते, त्याप्रमाणे मी ब्रह्मरूप आहे असे ज्ञान मला झाल्यामुळे माझी ही तशीच स्थिती झाली आहे. त्या स्थितीत विचार करावयास मनही मनपणाने न उरल्यामुळे विचार तरी कसा करणार. मी देह आहे अशी समजूत व मन ही दोन्ही हरिस्वरूपात नाहीशी झाली. मी देहरूप आहे ही मनाची कल्पना नाहीशी होऊन सर्व हरिरूप झाले. निवृत्तीनाथ म्हणतात, हरीच्या कृपेने हरीच्या यथार्थ स्वरूपाचे ज्ञान होऊन सर्व जगत रूपानेही तोच नटला आहे असे ज्ञान मला त्याच्या कृपेनेच प्राप्त झाले असे माऊली ज्ञानदेव सांगतात. तुझ्या स्वरूपात मी विरून तुलाच गिळून टाकले. दिसणाऱ्या रूपा वाचून जे तुझे यथार्थ अरूप रूप आहे ते पाहावे आणि असे तुझ्या स्वरूपाचं गुह्य मी वाचून सांगावे. रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते माझ्या वाणीने आळविले, त्यामुळे ते प्रसन्न झाले व त्यांनी ब्रह्म दाखविले असे माऊली सांगतात. भगवान श्रीकृष्ण आपले चरणकमळ दुसऱ्या चरणकमलावर ठेवून दिडक्या पायावर उभे आहेत. त्याकडे पाहून अंतकरणातील विषयिक वासना नाहीशी होऊन हृदय ब्रह्मकमळी ते श्रीकृष्णाचे चरण उगवले. त्यामुळे कारण शरीर म्हणजे व्यष्टी अज्ञान, त्यात वैषयिक कामना, त्याचे संस्कार सहजच असतात. त्याचा निराश केला असता महाकारण देह म्हणजे परमात्मा स्वरूप प्रगट होते. ही स्थिती गगनाच्याही पलीकडची आहे, म्हणजे त्या स्वरूपात सर्व अनात्म पदार्थाचा अभाव असतो. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते हृदयकमळामध्ये स्वरूप ज्ञान दाखविणारे आहेत असे माऊली सांगतात. निरखित म्हणजे श्रवण मनन निधिध्यासन करीत व पंचकोशाचा निराश करीत किंवा नामस्मरणादी भक्ती करीत श्रीकृष्ण परमात्म्याला पहावयाला म्हणून गेले. तो त्याला पाहता क्षणीच मी तद्रूप झाले. उन्मन जो परमात्मा त्याचे ठिकाणी मन शांत होऊन तो सावळा श्रीकृष्ण परब्रह्म भासला. त्याचे रूप माझ्या डोळ्यात येऊन बसले. विचार करून पाहिले तर परब्रह्मच माझ्या शरीरात अवतीर्ण झाले आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांनी माझ्या शरीररूपी मुसीत परमात्मा स्वरूप ओतल्याबरोबर अनात्म भावाचे मेंढ सर्व नाहीसे होऊन गेले असे माऊली सांगतात. भगवान श्रीकृष्णाचे नित्य असणारे ऐश्वर्य पाहून अगणित गुणसंपन्न परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी माझे लक्ष घडून गेले आणि त्यामुळे मी संसारिक दुःखाचे संकटातून वेगळी झाल्यामुळे त्याने आपल्या सहजानंद पदावर बसवून घेतले. जागृती स्थूळ देहसंबंधी असून निद्रा ही त्याचेच आश्रयावर आहे. परमात्मा स्वरूपाने स्थूळ देहाचा निराश झाला म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणची जागृती केली, तशी निद्रा म्हणजे माया ही गेली आणि सर्व प्रपंचाच्या आत्मरूपानेच मिठी दिली व सर्व प्रपंच परमात्मा रूप केला.
आता पुन्हा या शरीराच्या ठिकाणी आत्मत्व बुद्धीचा उदय होऊच नये अशा रीतीने प्रपंचाची रडकथा संपली. त्रैलोक्यात व्याप्त असून वस्तुतः त्रिगुणात्मक विश्वाहून निराळ्या असणाऱ्या परब्रह्माने माझ्यावर प्रेमधारीने अनंत सुखाचा वर्षाव केला. तो सर्वात भरला असून जो देहभावाहून वेगळा असणारे रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल त्यांना आत्मत्वाने प्राप्त करून घेतला असे माऊली सांगतात. जो दुसऱ्याच्या आश्रयावर नाही स्वतःच्या वर आहे, साही शास्त्रांना ज्याचे विधिमुखाने प्रतिपादन करता येत नाही, जो दुसऱ्यास ज्ञेयत्वाने कळणे शक्य नाही कारण तो त्रिगुणातीत आहे, परंतु श्री गुरु निवृत्तीरायांनी ते श्रीकृष्ण रूप मला प्रत्यक्ष दाखविले. त्याचे दर्शन होणे अत्यंत कठीण आहे कारण तो शब्दाला विषय नाही, तरी पण तो आज माझ्या डोळ्यापुढे उभा आहे. काही खुणेने बोलावयाचा प्रयत्न करावा तर वाणी मुकी होते. त्या परब्रह्माच्या दर्शनास योग्य होतील असे डोळे श्री गुरूंनी उघडले. त्यामुळे सच्चिदानंद रूप असलेला व सर्वांचा जीवलग असलेला असा रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते मी पाहिले असे माऊली सांगतात. ज्याच्या योगाने हे सर्व जगत भासते व जो ज्ञानरूप परावाणीच्या पलीकडे आहे तो परमात्मा आज मी पाहिला. तो सर्व भेदशून्य आहे. त्यानेच आपल्या स्वरूपाविषयी मला जागे केल्यामुळे आता मी त्यास पाहीन. देहामध्ये असणारी ज्या ज्ञानाची ज्योती त्या ज्योतीने परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी माझी आत्मस्वरूपाविषयी निवृत्ती झाली. सगुण रूपाने त्याला कळून मिठी मारीन आणि स्वरूपता जो निशब्द त्याच्याशी गोष्टी बोलत बसेन. स्वतःच्या शुद्ध भावाने मला श्री गुरूंनी सच्चिदानंद पदाच्या ठिकाणी त्या स्वरूपाचा बोध केला. त्यामुळे त्याविषयी गोष्ट बोलण्याची योग्यता प्राप्त झाली. रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांना मी अनन्य भक्तिभावाने शरण गेले. त्यामुळे त्यांनी माझा सांभाळ केला असे माऊली सांगतात. देहात्मबुद्धी हाच कोणी एक दीनपणा असून त्यामुळे अनेक प्रकारचे दुःखे भोगावी लागतात. तो माझा दीनपणा फेडून दीनानाथ जो परमात्मा त्याच्या स्वरूपाशी या श्रीकृष्णांनी ऐक्य करून दिले. श्रीकृष्णाचे दर्शन झाले आणि डोळ्याचे पारणे फिटून सर्व आवडीचा सर्व सुखाचा ठेवाच मला प्राप्त झाला. आता या शरीराचा संबंध असल्यामुळे अनेक खटपट होत असली तरी त्या सर्व व्यवहारात आत्मज्ञानाच्या दृष्टीचा उदय झाला असल्यामुळे तो ज्ञानाचा निश्चय इतका अंगवळणी पडला आहे की सर्व व्यवहारात निजात्म निर्गुण स्वरूपाचा आनंदच पाहत राहावे. तो निजानंद माझ्या डोळ्यात बसून राहिल्यामुळे जिकडे पाहावे तिकडे परमात्म रूपच दिसते. ते सुख शब्दाने सांगता येणार नाही अशी स्थिती फक्त या श्रीकृष्णाच्या सगुण रूपाने झाली. तो श्रीकृष्ण परमात्मा आपल्या दर्शनाने गिराईक कोणी मिळते का ते पाहतच होता. एवढ्यात त्याला माझी गाठ पडली. तेव्हा मी माझ्याजवळची शमदमादी सर्व सामुग्री हेच कोणी द्रव्य ते मी त्यास देऊन त्या परमात्म्याला विकत घेतला. जे अमोल रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल तेच होय असे माऊली सांगतात. देहधर्म प्रारब्धाप्रमाणे कसाही असो, परंतु मनुष्य देहाचे फळ जी परमात्म सिद्धी तो खरोखरी फलप्रद व्हावयाची असेल तर चित्तात श्री गुरूचे रात्रंदिवस ध्यान पाहिजे. तर ही विवेक वैराग्यादी शमदमादी संपत्ती फलप्रद होतील. ज्ञानोबाराय तुझे ध्यान उद्धट म्हणजे तीव्र असल्यामुळे तुला परमात्म प्राप्तीची वाट सापडली. त्यामुळे तुझी स्थिती अशी झाली की ज्ञेय ज्ञाता ज्ञान ध्येय ध्याता ध्यान ही त्रिपुटी सर्व परमात्म रूपच झाली. पंचमहाभूते देहाचे जन्म मरण याविषयीचा तुझा संदेश फिटला. पण ही गोष्ट जेव्हा घडते उपदेश करणारा श्रेष्ठ यथार्थ शास्त्रद्रष्टा असेल तरच भाग्यवान विष्णू स्वरूपाच्या ठिकाणी प्राप्त होतो. मला ही स्थिती श्रीहरीच्या कृपेने लाभली असली तरी याला श्री गुरु निवृत्तीरायांनी माझ्यावर कृपा करून मला पोटाशी धरले हे मुख्य कारण आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात. पुन्हा जन्माला येण्याचे निमित्त जे पूर्वीचे कर्म ते निवृत्तीरायांनी गिळून मुद्दलाचा ठाव ठिकाणा नाहीसा केला. या निर्गुणाशी संबंध झाला असता जन्म मरणाचे ऋण राहत नाही. त्या निर्गुणाचा परमबोध श्री गुरु निवृत्तीनाथांनी मला ठसवून दिला. आता ही साक्ष स्वतःच्या अंतःकरणाशिवाय कोणी द्यावी. श्री गुरु निवृत्तीनाथ म्हणतात, हे ज्ञानदेवा, तू आता आपल्या ठिकाणी काही एक पाप पुण्य ठेवू नकोस. याप्रमाणे रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल यांनी जीवाचा घात करणारा जो संसार त्याचाच घात करून टाकला आणि आपले जे लक्षार्थ स्वरूप त्याचा लाभ करून दिला असे माऊली सांगतात. अनेक जन्मामध्ये केलेली पुण्याई हेच कोणी ऋण परमात्म्याशी मागण्याकरिता आले आणि मी कोण आहे हे माझे मी पाहू लागले. तो माझा मीपणाच नाहीसा झाला. माझ्यातील पंचरत्ने म्हणजे पंचप्राण स्वस्वरूपा बोधामध्ये वाहून गेले म्हणून त्या परमात्म्याने मलाच गिळून टाकले. श्री गुरु निवृत्तीरायांच्या बोधाने मला हा बोध झाला. त्यामुळे माझे देहात्मभाव सर्वस्वी वाहून गेले असे मी आपला अनुभव सांगतो.
हा सर्व व्यवहार रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांनी पुढाकार घेऊन केला आणि संसारापासून वेगळेपणाचा माझे ठिकाणी निश्चय केला असे माऊली सांगतात. 17वी जीवनकला हीच कोणी एक कोठडी, तिच्यामध्ये माझे आत्मस्वरूपी धन ठेवले होते. ते माझे धन पंचमहाभूते, पंचप्राण, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन आणि बुद्धी या 22 जणांनी मिळून विश्वासाने चोरून नेले. ते आज पुन्हा माझ्या मुख्य धनाशी एक केले. वस्तुतः आपण जाणून नेणतेपणाने ऋण देण्याकरिता परमात्म्याकडे गेलो, तोच सर्व प्रकाराने सर्वस्वी बुडालो म्हणजे परमात्म रूप झालो. याचे कारण श्री गुरु निवृत्तीरायांनी माझ्या कानात परमात्मा ऐक्याचा मंत्र सांगितला. तो यथार्थ जाणून विज्ञान रूप जो परमात्मा त्याच्या स्वरूपात मी वेडावून गेलो म्हणजे मी परमात्म रूप झालो. अशा प्रकारे रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांचे बोलण्यावर विश्वास ठेवला. इतक्यात सर्वस्वाशी म्हणजे देहात्मभावावादी प्रपंचाशी परांगमूत झालो असे माऊली सांगतात. 4 आणि 13 मिळून 17 संख्या होते. या 17 तत्वाचे लिंग शरीर आहे. त्या लिंग शरीराच्या ठिकाणी 64 कला असतात. त्या लिंग शरीराने 64 कलांच्या सहाय्याने जे देहात्मभावाचे धन साचविले त्याला परमात्म्याची बिलकुल ओळख नव्हती, परंतु त्याच्या प्राप्तीची इच्छा होती. त्या ऋणाईताने आमचे ते सर्व धन घेतले व देहात्मभावामध्ये आमचे सगळे सोयरे असलेले पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय व एक मन हे 11 आहेत, हेही त्यालाच मिळून गेले. म्हणजे त्यांनाही त्याचाच वेध लागून गेला. आता मी 4 वेदापाशी जाईन आणि असे का झाले म्हणून विचारेन म्हणावे तर त्यांनीच मला कसे नागवून टाकले आहे पहा. ते केला परावृत्त म्हणतात. त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी देहादी अनात्म पदार्थ काही एक नाहीत. याप्रमाणे देहाचा दिवाळखोर म्हणजे देहसंबंध ज्याच्या ठिकाणी मुळीच नाही असा परमात्मा इतकेच नाही तर दुसऱ्याच्या देहसंबंधालाही तो घेऊन गेला. अशा रीतीने अद्वैत स्वरूपरूपी पलीकडचा तीर मला दाखविला. ज्ञानशून्य पुरुषांनी असल्या परमात्म्याला जाणण्याचे हजारो प्रकार केले तरी त्यांना तो कळेल काय. त्या परमात्म्याची आणि जीवाची गाठ घालून देण्याला म्हणजे जीवाला परमात्म्याचे ज्ञान करून देण्याला माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल ते मध्यस्थ पाहिजे. त्याच्याच कृपेने मी संसारापासून परावृत्त होऊन परमात्मा स्वरूपाचा लाभ करून घेतला असे माऊली सांगतात. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण या 4 देहांची मजजवळ असलेली सामुग्री संपली. ती संपल्याबरोबर एकाएकी आत्मस्वरूप पाहिले. त्याचे नाव परमात्मा भगवान श्रीकृष्ण असे आहे. त्याच्या दर्शनाने सर्वत्र परमात्मा रूप झाल्यामुळे आता काळ वेळाची भीती राहिली नाही. त्याच्यामुळे सर्वत्र त्याचेच दर्शन होत आहे. अशा प्रकारे माझे पिता व रखुमादेवीचे पती जे सुंदर श्री विठ्ठल त्यांनी माझा हा जन्ममरणाचा व्यवहार सांडून टाकला असे माऊली सांगतात. कल्पनातीत वृक्ष जो श्रीकृष्ण परमात्मा त्याच्याशी आत्मस्वरूपाचा ऐक्य रूप संयोग आज घडल्यामुळे आत्मस्वरूपाचे अपारपण मी विसरून गेले. अशा आत्मस्वरूपाविषयी माझे मन त्रिवार खचित आनंदी झाले. हेच भक्तीचे फळ माझे पदरात कसे पडले. देवाहून म्हणजे परमात्मा स्वरूपापासून ज्ञानाने भ्रमिष्ट होऊन संसारात पडलेला जीव पुन्हा माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल यांनी परमात्मा स्वरूप कसे केले असे माऊली सांगतात. माझ्या शरीराला उपादानभूत असलेली पंचभूते किंवा माझ्या स्वरूपाला आच्छादन करणारे पंचकोश यांच्या विचारदृष्टीने सर्व भूतांचे उपादान कारण जे अज्ञान त्यात लय होतो. त्या अज्ञानाच्या पलीकडे असलेला जो श्रीकृष्ण परमात्मा तद्रूप मी झाले. पूर्वसंस्काराने त्या काळ्याच्या ठिकाणी असलेली प्रेमभक्ती, त्या प्रेमभक्तीने पुन्हा त्या काळ्या रूपास मी अनुसरले. हा ठाईचाची अनादी कालाचा व स्वरूपे करून काळा म्हणजे नामरूपातीत शुद्ध असल्यामुळे समजण्यास फार कठीण आहे. फार काय सांगावे. सर्वज्ञ वेदालाही त्याने आपले स्वरूप समजावून घेण्याचा टाळा लावला आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्यांच्या भुलीमुळे त्याने मला जन्मविरहित केले. मी त्यांची बायको झाले असे माऊली सांगतात. संसारात तुकलिये म्हणजे संसारात माझी स्थिती कशी झाली आहे म्हणून काय सांगू. मी सर्वस्वी व्यवहाराला मुकले आहे. श्रीकृष्ण परमात्म्याच्या प्राप्तीपुढे गृह व्यापारापासून मी अगदी निराळी झाली आहे. पारमार्थिकदृष्ट्या माझे व्यावहारिक जीणेच बुडाले आहे. असे या विठ्ठलाने माझे संसारात वाटोळे केले आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्याने मला माझ्या जीवित्वाचे काही एक मोल न देता मला आपलेसे करून टाकले असे माऊली सांगतात. हे देवा, तुला जाणावयाला जावे तर इंद्रिय प्रतिबंध करतात, विषयाकडे ओढून नेतात. म्हणून मनाला
आवरून एकांतात एक स्थान निश्चित केले. असे केल्यावर इंद्रिय आणि वासना ही मनांच्या स्वाधीन झाली. त्यामुळे परमात्मा स्वरूप पाहण्याला एक मनच डोळा आहे झाले. एक कानोबा, तुझे रूप पाहिल्याबरोबर तुझे ध्यान करण्याची आवड उत्पन्न झाली. त्यामुळे मनाची वासना निरंतर कृष्ण ध्यानपर झाली. योग्यालाही जे ध्यानात सापडत नाही असे ते तुझे सुंदर रूप मनाने कौतुकाने निवडले. आता एवढेच म्हणणे आहे की या रूपाच्या सुखाचा सोहळा नित्य दे. याशिवाय दुसरे काही मागत नाही. या सुखाचा परित्याग करून काल्पनिक स्वार्थ करू म्हटले तर तोच प्रपंचाचा विस्तार होय. त्याचे वर्णन वाचेने काय करावयाचे. हे कृष्णा, तू दिनावर दया करणारा आहेस. म्हणून प्रार्थना एवढीच की हा मिथ्या संसार मला नको. मला जर काही हवे असेल तर परमात्म्याची भक्ती, परमात्मा स्वरूपाचे यथार्थ ज्ञान, त्याचे साधन, तीव्र वैराग्य, त्याने प्राप्त होणारा परमार्थ, यातच स्वार्थ आहे असे माझे मनी नित्य असावेत. ह्या मायेचा व्यर्थ क्षुद्र अर्थ मला नको. माझ्या मनाने ध्यान केले, माझे रूप परमात्मा रूपात ऐक्य पावले, व्यर्थ असलेला मीपणा गेला. असे करून हे कृष्णा, तू मला माझा आहे असे म्हण. दृढ अपरोक्ष ज्ञानाचे पदवीत माझे चित्ताचे ऐक्य कर. ज्ञानरूप अग्नीच्या प्रकाशाचा मांडव मला दाखव. दृश्य द्रष्टा सर्वज्ञत्वादी सर्व मी होईल अशी सोय कर. हे विश्व तूच बनला आहेस व स्वेच्छेने वाटेल तेव्हा तूच मोडून टाकून शेवटी एकत्वाने राहतोस. त्याची ठिकाणी माझे मन म्हणजे श्री विठ्ठलाच्या ठिकाणी वृत्तीला पूर्ण ध्यान साधले. म्हणूनच रखुमाईचे पती व माझे पिता श्री विठ्ठल स्वरूपाच्या ठिकाणी ते स्थिरावले असे माऊली सांगतात. हे श्रीहरी, तुझ्या वाचून माझा जन्म होऊन पुन्हा तुझ्या स्वरूपात सामावलो. तुझ्या व्यापकपणाच्या आधारावर जीवाच्या कर्माची दोरी हलवण्याचे साईखड्याच्या बाहुल्याप्रमाणे जीव कर्माचरण करतात. सूर्यकांताच्या संबंधाने अग्नी उत्पन्न होतो तसा तुझ्या स्वरूपाशी जीवाचा सहज संबंध आहे. हे तुझ्या पुढे खरे सांगून समर्थापुढे काय बोलावे, कारण तू सर्वज्ञ आहेस. अहंकार गुणासह वर्तमान पंचमहाभूते ज्याच्यापासून झाली ते अधिष्ठान चैतन्य डोळ्यातही व्यापलेले आहे. सर्व शरीरामध्ये वायू व्यापला किंवा पृथ्वीचे ऐक्य पाहून आकाशाची पूर्तता केली. त्याच्यापासून स्थूळ, सूक्ष्म व कारण या तीन तत्वाशी मिळून प्रकृतीच विकाराला पावली आहे. त्या प्रकृतीद्वारा हे सर्व विश्व तूच बनला आहेस. त्या तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी दुसरेपणा कोठून आणावा. चंद्रमा तुमचेच मन, सूर्य तुमचे डोळे, दिशा हे कान, अकार उकार मकार मात्रात्मक प्रणव मन, बुद्धी चित्त अहंकार, ब्रह्मा विष्णू महेश राजस तामस सात्विकादी भाव धारण करणारी माया ब्रह्मप्राप्तीचा उपाय दाखवून वास्तविक विचार करता. ती माया तुमचे स्वरूपाच्या ठिकाणी अध्यस्त असल्यामुळे तुमच्याहून भिन्न असे काय आहे. जर तुझ्याहून यत्किंचितही काही भिन्न नाही तर मला जीव काय म्हणून म्हणतोस. जिकडे पाहावे तिकडे तूच दिसत असता आपले स्वरूप लपवून माझ्याशी अबोला काय म्हणून धरतोस. रसनेने रस सेवावा, कानांनी ऐकावे, नेत्राने पाहावे, नाकाने सुगंध घ्यावा, हातापायाने चलन व्हावे. हा सर्व समुदाय ज्या पंचमहाभूताचा आहे ती पंचमहाभूते तुमचे स्वरूप असता मी जीव तुमच्याहून वेगळा असे समजून माझ्याकडून यातायाती का भोगविता. अशा यातायाती भोगून पुन्हा जीव मद्रूप आहेत असे म्हणताना तुम्हास काही संकोच वाटत नाही. संन्यासाची जी ही बायको आहे असे म्हणण्यासारखे अयुक्त नाही काय. जीवात्म्याला ही बलवान विषयाभिमुख इंद्रिये असल्यामुळे सुखदुःख प्राप्ती होते. याच कारणामुळे जीवात्म्याला यातायाती भोगावे लागते. म्हणून इंद्रियांचे दमन करून तप करावे असे श्रुती सांगते. 6 शास्त्रांचा परस्पर वाद लावला ही तुमचीच करणी आहे असे सांगतात. द्वैत संबंध वाचून हा द्वैताचा विलास तुम्ही करता. यात कोण चांगले कोण वाईट असे कसे म्हणता येईल. सृष्टी उत्पन्न करण्याकरिता तुम्ही स्वतःच ब्रह्मदेव झालात. त्यावेळी तुम्ही जीवाच्या परीक्षेकरिता विषयाची रचना करून ठेवली असे तुमचे कौतुक जगात वर्णन करावे तर जीवाच्या पाठीस सुखदुःखे लागले आहेत. त्यात तुम्ही जीवाचा काय अपराध पाहिला बरे. अशी सुखदुःखे जीवाला विनाकारण भोगविण्यापेक्षा शस्त्राने त्यांची मान तोडून टाकणे हे चांगले. गुणांचा आधार घेऊन जगताची रचना केली आणि विनाकारण जीवांच्या पाठीमागे दुःखे लावली. ज्याप्रमाणे सर्पिणी आपली पिल्ले वियून तीच खाऊन टाकते त्याप्रमाणे ही स्थिती झाली. वेदाला प्रमाण करण्याकरिता तुम्ही हे कृष्णमूर्तीचे सोंग घेऊन ब्रह्मादी अनंत देवांना वंद्य असणारे जे तुम्ही ते येथे गोकुळात गोदने राखिता. अंब ऋषी करिता तुम्ही गर्भवास सोशिलेत आणि पापी अजामेळाला उद्धार केला. वैरी किंवा भक्त याला तुम्ही एकच मुक्तिदान करता. याकरिता तुम्ही समर्थ नाही असे कोणी म्हणावे.
अनंत ब्रह्मांडे एका क्षणात घडवून मोडीत असताही तुमचा अकर्तेपणा जसाचा तसाच असतो. परशुराम होऊन आपल्या आईस मारावे आणि त्या गणिका वेशेला मुक्ती द्यावी ही कोणती विलक्षण प्रवृत्ती. साक्षात आपला पिता जो दशरथ त्याला रौरव नरकवास आणि वैरी जो रावण त्यास सायुज्य मुक्ती. कर्मभ्रष्ट पांडवांना पूज्य केले आणि अज्ञानी पुतनादिकांना मोक्षप्राप्ती. शास्त्र पुराणाचा विरोध नाहीसा करू जावे तर जीव अधिकच गुरपटून जातो. हा तुमचा काय गोंधळ आहे तो प्रथम उलगडा करून काढून टाका आणि एक काय ते खरे सांगा. दर्पणात ज्याप्रमाणे बिंबाच्या सत्तेने दुसरे खोटे प्रतिबिंब दिसते त्याप्रमाणे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी हा मिथ्या प्रपंच दिसतो. एक सत्य असता तेथे दुसरे का दिसावे याचाच उलगडा होत नाही. बरे ते खोटे म्हणावे तर तेथे मन सत्य समजून विश्वास धरते. सगुण निर्गुण ही सर्व तुमची माया असून ती सर्व तुमच्याच मध्ये दिसते. अर्धनारी नटेश्वराचे सोंग आणणारा पाहिला तर तो आपले खरे स्वरूप लपवून खोटा आभास दाखवितो. प्रत्यक्ष दिसणारे अनंत परिच्छिन्न पदार्थ पाहून तुमचे मर्यादा करणे व्यर्थ आहे. त्याप्रमाणे जीव स्वतः ब्रह्मरूप सिद्ध असता पुन्हा ब्रह्मप्राप्तीकरिता साधन करणे फुकट श्रम आहे. तुमचे हे अनंत तत्वाचे रूप पाहता मोजमाप करणे व्यर्थ आहे. अशा स्वतः सिद्ध परमात्म्याची अंतःकरणात प्रतिष्ठा करणे हा तर धडधडीचा वेडेपणा आहे. कारण परमात्मा स्वरूपामध्ये जीव प्रतिबिंबित झाला आहे. त्याप्रमाणे तुझ्या निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी सगुण निर्गुण हा विलास आहे. सहज सिद्ध जे तुझे रूप ते तू पहा ते सहज सिद्ध रूप तू झालास म्हणजे मग अंतर्बाह्य असा भेद राहणार नाही. विश्वरूपाने परमात्मा स्वरूपच अलंकृत झाले आहे. विश्व असा पदार्थच नाही. जसे अलंकार सर्व मुसीत आटतात व नंतर एक सुवर्ण शिल्लक राहते किंवा घटमठा नाश झाला असता जसे परिपूर्ण एक आकाशच राहते. वास्तविक विचार केला तर घट मठ असताना सुद्धा आकाश परिपूर्ण नित्य आहेच. आकाशाला घटमठाचा संबंध कधीच लागत नाही. जसा उदकांमध्ये पडलेला स्फटिक उदकापासून नाश पावत नाही किंवा विकार पावत नाही त्याप्रमाणे जगताचा आदी मध्य अंती नित्य असणारा परमात्मा तोच आपल्या हृदयात आहे असे पूर्ण बोधाने जाणले असता तेथे परमार्थतः द्वैत राहत नाही. सच्चिदानंद रूप वास्तविक त्याच्या ठिकाणी खोटेच बंधन असल्यामुळे बंध किंवा मुक्तता नाहीत. तुम्ही असे म्हणाल की माझा संकल्पच जगतरूपाने फलद्रूप झाला तर मी दुःख भोगावे अशी मी इच्छा केली नाही. हा सर्व जगत विस्तार तुझा खेळ असून बहुरूपाने वाढला आहे असे तुम्ही म्हणता आणि आम्हाला तर दुःख होते अशी तुमच्या स्वरूपाची वास्तविक स्थिती तुमच्या पुढे सांगितली. या उपर तुम्ही वाटेल ते करा असल्या जगत व्यवहारात मला दुःख व्हावे असा तुम्ही माझा काय अपराध पाहिलात. तुझा काही अपराध नाही असे म्हणाल तर तुम्ही माझा देहसंबंध का निवृत्त करीत नाही. आता हे माझे जगणेच फार जड झाले आहे. या देहापासून फार लाजीरवाणी स्थिती झाली आहे. वासनेसह वर्तमान ही इंद्रिये तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी अध्यस्त असल्यामुळे तुझ्या ठिकाणीच ऐक्य पावतील. कारण हे सर्व जीव तुझेच स्वरूप आहेत. त्यांना आपण भिन्न आहोत अशी भ्रांती मात्र आहे. अशी वास्तविक स्थिती तुमच्या पुढे सांगितली. आता जसे वाटेल तसे करा. तेच ते किती सांगत बसावे. दग्ध झालेल्या बीजात जसा वृक्ष ऐक्यभावाला प्राप्त होतो त्याप्रमाणे हे श्री गुरु निवृत्ती राया तुमच्या स्वरूपामध्ये माझी स्थिती आहे. असा ऐक्यभाव ज्याच्या अनुभवास आला असेल त्यांना नित्य दिवाळी आहे. अशा भक्तांची सहज समाधी केव्हाही भग्न होणार नाही असे माऊली ज्ञानदेव सांगतात. अहो देवादी देवा, तुमच्या स्वरूपाचा काही विचार न करता तसेच आपल्या रक्षणाची काळजी न घेता मी अनेक जातीमध्ये धावपळ केली. अशी धावपळ करून पुढे जातो तो पुढे ओसाड आहे असे मला दिसले. तसेच त्यातून काही सुख मिळेल असे वाटेनासे झाले. मग त्याच पावली माघारी फिरलो आणि माघारी फिरून तुझ्या भक्तीसाठी शाळेत आलो. तेथे काही बरे वाटले. आता ज्या मनुष्य वेशात आम्ही आहोत त्या नुसत्या मनुष्य शरीर प्राप्तीनेच तुझी प्राप्ती होईल असे नाही. मग अशी काही एक कल्पना मनात आली की या 3.5 हाताच्या मनुष्य शरीरात काही उपयोग होईल म्हणून एकदम मनात विचार उत्पन्न झाला. ब्रह्मदेवापासून सर्वजण हे तुझ्या स्वरूपामध्ये असता एका भक्तिप्रेमाच्या सौख्याकरिता हे जग तुम्ही स्पष्ट दर्शेला आणलेत. याकरिता आता मी डोळ्याने तुलाच पाहीन. मी आपल्या सर्व बाहूने तुलाच आलिंगन देईन. मुखाने बोलण्याचा सर्व व्यवहार तुझ्याशीच करीन. मनाने दुसऱ्याचे ध्यान करणार नाही. तुझ्या दर्शनाकरिता पायाचे चालणे करीन. असा सर्व वेळ सर्व रीतीने सर्व रूप जो तू तुझ्या करिताच खर्च करीन. तुझ्या भक्तीची गोडी जी मला लागली आहे
त्यामुळे या अनंत तत्वाचाही कंटाळा आला आहे. आपले मुखदर्पणात पाहिल्यानंतर दर्पण काढून टाकला तर आरशातील प्रतिबिंबाचे जसे पाहणाऱ्याशी ऐक्य होते, त्याप्रमाणे आधी मध्य शेवटी असलेल्या तुझ्या स्वरूपाला मी अवचित जुडून गेलो. असे ऐक्य झाल्यानंतर तुझ्याशिवाय दुसरेपणाला ठिकाण नसल्यामुळे दुसरेपणाने तू दिसत नाहीस. जेथे तूपणा नाहीसा होतो तेथे मीपणा कोठे राहणार? आणि मग ऐक्य झाले असे म्हणणे कोठे संभवते? कारण ऐक्य मूळचेच होते. या रीतीने परमात्मा स्वरूपाला जरी जीव प्राप्त झाला नाही, असे जीवाने आपले ठिकाणी जरी मानले तरी तो परमात्मा स्वरूपाला नित्य प्राप्त आहेच. असा नित्य प्राप्त असला तरी जोपर्यंत जीवाला तसे ज्ञान झाले नाही तोपर्यंत तो परमात्मा स्वरूपाविषयी तृप्त नसून भुकेला असणारच. वास्तविक परमात्मा स्वरूपाच्या प्राप्तीने किंवा अप्राप्तीने अतृप्त असे तृप्तातृप्त हे दोन्ही भाव परमात्म्याच्या ठिकाणी नाहीत. माझे पिता व रुक्मादेवीचे पती श्री विठ्ठल त्याच्याशी ऐक्य होऊन गेले. आता याला काय करावे असे माऊली सांगतात. विश्वाचे पोषण करणाऱ्या हे आदिपुरुषा नारायणा, तुझ्या या जगात अनंत प्रकारचा खेळ आहे. या कल्पावधीपर्यंत राहणाऱ्या ब्रह्मगोलासारखे कोट्यवधी ब्रह्मगोल उत्पन्न करण्यास व त्याचा नाश करण्यास तुला मुळीच वेळ लागत नाही. तुमच्या स्वरूपाचा विचार करण्याकरता 6 शास्त्रे, 4 वेद, 18 पुराणे यांनी एकमेकांमध्ये भांडून कोल्हाळ करून टाकला. त्यात काही जण परमात्मा आहे म्हणतात तर काही जण परमात्मा नाही म्हणतात. तसे ते भ्रमात गुंतून पडले आहेत. त्यांना तू कसा आकलन होशील? एवढ्याकरिता बोळ्या भाविकांनी या शास्त्रमतांच्या भानगडीत न पडता तुझ्या नामाचा उच्चार करावा, हेच चांगले. त्यांच्या त्या खऱ्या बोळ्या भावाने त्यांना हरी प्राप्त होईल. गायीपासून प्रथम दूध प्राप्त होते व त्याच्या पुढे पुष्कळ विस्तारही होतो. प्रथम दूध, नंतर त्याचे दही, नंतर त्या दह्यापासून ताक व ताकापासून लोणी, असा एकापेक्षा एक गुणामध्ये श्रेष्ठपणा येत जातो. भोक्त्याला ज्याविषयी आवड असेल तो त्याविषयी त्याचा थोरपणा मानतो. त्या दुधाच्या 4 प्रकाराची एके ठिकाणी साठवण केली तर त्याचे पुन्हा दूध होत नाही. पण तसा प्रकार मात्र तुमच्या भक्तीचा नाही. कोणत्याही भावनेने जरी तुमची भक्ती केली तरी त्या भक्ती करणाऱ्याला तुमच्या स्वरूपाची प्राप्ती होते. राजाचे पुष्कळ सेवक असतात व तो राजा आपल्या सेवकांना निरनिराळी कामगिरी देतो. ज्याला जी कामगिरी दिली असेल ती त्याने मनपूर्वक जर केली तर राजा त्याचा मोठा सन्मान करतो. याचाच अर्थ त्या सेवकांच्या कामगिरीमुळे राजा फार संतुष्ट होतो. सेवकाने आपापले काम मनपूर्वक करावे अशी राजाची उत्कट इच्छा असल्यामुळे सेवकाने आपापली कामगिरी करण्यात मुळीच आळस करू नये. जर मनात अभिलाषा धरून नेमून दिलेली कामगिरी करण्यात सेवक चुकला तर त्याला राजा शासन करतो. दुसरा दृष्टांत असा आहे की एखाद्या राजाला पुष्कळ मुले आहेत. ती मुले राजाच्या म्हणजे पित्याच्या मनोगताप्रमाणे वागून आपल्या पित्याला संतुष्ट करतात. त्या मुलामध्ये काही ज्ञानी, काही अज्ञानी, काही वडील, काही धाकटी अशी जरी असली तरी राजा त्या सर्वांवर सारखेच प्रेम करतो. कारण ती सर्व मुले आपलीच असल्यामुळे त्यांच्यात भेदभाव करीत नाही. कारण त्यांच्याविषयी ऐक्यभावाचाच निर्धार असतो. समुद्रावर जशा अनंत लाटा उमटतात त्याप्रमाणे तुमचे अनंत अवतार आहेत. त्या अवतारामध्ये शंकर लहान, विष्णू मोठा असा उच्च नीचपणा न मानता भक्ती करावी. कारण ते सर्व अवतार तुमचेच आहेत. अशा तऱ्हेचे तुमचे व्यापकत्व लक्षात घेऊन तुमची भक्ती करणे हीच खरी थोर भक्ती आहे. माझे पिता व रुक्मादेवीचे पती जे श्री विठ्ठल त्याचे वर्णन केल्याप्रमाणे माझ्या हातून भक्ती घडावी अशी माझी त्याला विनंती आहे, असे माऊली सांगतात. नसत्या ब्रह्मानंदांच्या गोष्टी देवाला काय सांगतोस? अनन्य भावाने मन ठिकाणी वसेल असे कर. नुसत्या शौर्याच्या गोष्टी सांगत बसण्यापेक्षा हा वा आणि त्याच्यावर बसणारा हा घोडा व बसणारा स्वार असे करून दाखव. म्हणजे मी मायेला जिंकले आहे असे नुसते तोंडाने बोलू नको, तर ही माया मिथ्या आहे आणि तिचे अधिष्ठान सत्य आहे असे समजून घे आणि मग मनाला ब्रह्मपदी बसव. अशी स्थिती झालेली मी तुमच्या प्रसादाने पाहिली म्हणजे आनंदाने डोलेन. ही स्थिती मला लाभली म्हणजे आंधळ्याने रत्न पाहिले व असे होईल. ज्या परमात्म्याच्या ठिकाणी ज्ञान व अज्ञान दोन्ही धर्म नाहीत अशा ज्ञानस्वरूप परमात्म्याच्या ठिकाणी माझे प्रेम वसेल असे कर, असे माऊली सांगतात. हे श्रीकृष्णा, तुझ्या पुढे तुझी कीर्ती गाऊ लागलो म्हणजे मुक्तीची द्वारे मोकळे होतात. तुला पाहिल्याबरोबर तुझ्या ठिकाणच्या यातीकुळाचा विचार न करता तुझ्या ठिकाणी माझे मन तल्लीन होऊन गेले. तुझ्या स्वरूपाचा विचार तुला विचारू लागले असता
हा आता देवाच्या नादी लागला असे म्हणून बहिर्मुख प्रापंचिक लोक माझ्याकडे बघून हसतात. अशी या तुझ्या स्वरूप ज्ञानाकरिता खूप खटपट करावी लागते. पण मला मात्र ते ज्ञान श्री गुरु निवृत्तीरायांच्या कृपेने सहजासहजी लाभले असे माऊली ज्ञानदेव सांगतात. या अभंगात मांडुक्य उपनिषदातील वृक्ष न्यायाने जगताचे अनादित्व सिद्ध केलेले आहे व त्याच अभिप्रायाने या अभंगाची रचना केलेली आहे. जग आहे असे म्हणणाऱ्याला ते अनादी आहे असे उत्तर दिलेले आहे. वास्तविक जग नाहीच हाच खरा सिद्धांत आहे. फळापासून बीज का बीजापासून फळ हा निर्णय केव्हाही लागणे शक्य नाही. कारण बीज असल्याशिवाय झाड होणार नाही व झाड असल्याशिवाय फळ येणार नाही. म्हणून झाड अगोदर का फळ अगोदर याचा निर्णय देता येणार नाही. मग मधले पत्र पुष्प मूळ यांचा निर्णय कसा करता येणार. त्याप्रमाणे जगाची रचना कशी झाली आहे हे काही समजत नाही. कोणत्याही बाजूने दिसते त्या रूपात जगत उत्पन्न होणे शक्य नाही असा सिद्धांत अनुभवाला येतो. मातीपासून पृथ्वी झाली का पृथ्वीपासून माती झाली याचा निर्णय जसा काहीही लागत नाही त्याचप्रमाणे तुमच्या स्वरूपाचा निर्णय लागत नाही. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल यांचे मी सतत ध्यान केल्यामुळे ते माझ्यात अंतर्बाह्य नांदत आहे असे अनुभवाला आले असे माऊली सांगतात. परमात्मा स्वरूपाविषयी विचार केला तर सर्व चराचर विश्वामध्ये आत्मा एकच आहे. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी दुसरेपणाचा प्रकार नाही. अद्विजादी चारी खाणी व ब्रह्मचर्यादी चारी आश्रम 84 लक्ष योनी जीव हे तुमच्यापासून झाले असल्यामुळे मी तुमचे अपत्य आहे. त्या तुझ्या भेटीकरता मी अगदी कृश होऊन शरीरनाशाची वेळ आली आहे. अरे माझ्या जवळच तू असता मला भेट न देता प्रपंचाच्या दगदगीत का शिणवितोस. तुझ्या प्राप्ती वाचून मला फार कष्ट होतात. त्यामुळे मी अगदी क्षीण होऊन गेलो आहे. त्रिगुणात्मक संसाराच्या श्रमामुळे स्वतः सिद्ध आत्मस्वरूपाचा मार्ग चुकलो आहे. जन्माला येऊन तुझ्या स्वरूपसिद्धीच्या प्राप्तीकरिता बुद्धी प्रयत्न करीत असता या द्वैताच्या संगतीने भांबावून गेलो. अनंत जन्मी मी दुर्घट कष्ट भोगले त्याची आठवणसुद्धा करवत नाही. या सुखदुःखाने माझा प्राण अगदी पिळून गेला. गुणत्रयाचे फार ओझे झाले. त्यात भवस्वर्गादी अनेक संकटे आहेत असे ऐकले. परंतु हे जीव तूच असता हे सर्व संसार कष्ट कोण भोगतो याचा निश्चय होत नाही. सर्व वेळ सर्व भावाने तुझ्याविषयी विचार करीत असता वाटमाऱ्याप्रमाणे हा चोरटा काम अंतःकरणात लगेच उत्पन्न होऊन अनादी तुझ्या वाटेला लागलेल्याला पाहून त्वाचे वधाकरता प्रवृत्त होणाऱ्या या कामचोरापासून जीवाला सोडवावे म्हणून धावून येण्याची गोष्ट सुद्धा तू करीत नाहीस. तुझ्या स्वरूपाविषयी विचार करणाऱ्या जीवांचे शरीर काळ फाडफाडून खात असता त्याच्या रक्षणाविषयी तुला दया का उत्पन्न होत नाही. असा काही चमत्कार या सृष्टीमध्ये दिसून येतो. या मायेचा चमत्कार न कळाल्यामुळे जीवाला तुझ्याविषयी भरोसा नाही. म्हणून हे मन वेडे होऊन गेले आणि त्याला कोठेही सोय न लागता त्याने धापा टाकीत कोणत्या तरी संकटात पडावे. वयाचा किंवा वित्त प्राप्तीचा कळस झाला तरी त्यांना मोक्ष मार्गाची वाट कळत नाही. उलट भलताच अभिमान घेऊन कर्माच्या वाटेला जावे तर तेथे आपोआप अनेक विघ्ने उत्पन्न होतात. अशा रीतीने मायेच्या मोहाची भूल घालून अविचारी जीवांना तू कर्मामध्ये प्रवृत्त केलेस. या नासक्या उपाधीच्या भोवऱ्यात धैर्य जाऊन त्या शुद्ध आत्म्याला जड करून टाकले आणि मी व तू हे कोणाच्या उद्देशाने आहे याविषयी निश्चित प्रकार काय आहे हे समजत नाही. तुझ्या स्वरूपाविषयी तर्काच्या सहाय्याने विचार केला असता तुझी प्राप्ती कशी होईल आणि हे तुझ्या प्राप्तीचे वर्म आहे आणि हाच भाव आम्हाला उत्पन्न झाला. अशा अनंत प्रकाराने तुझ्या प्राप्तीचा उपाय केला तरी तो फुकट आहे. कारण त्याने तुझी प्राप्ती होत नाही. 6 शास्त्रे व 18 पुराणे ही अजून परस्परात विचार करतात परंतु त्याची समाप्ती झाली नाही. तू आपल्या बुद्धीने ठरविलेल्या मार्गाने गेलास तर परमात्मा संपादन करून स्वकीय आत्मस्वरूपाच्या गावी कसा जाशील. ज्याचे चित्तामध्ये विश्वास नाही अशा पुरुषाला कोणी कोणता उपाय सांगावा. मनुष्य देहात जन्माला येऊन का कष्टी झालास. मायबाप जो श्रीहरी त्याची करुणा भाकावयाची का सोडलीस. परमात्मा स्वरूपापुढे दीन असलेला असा जो काळ त्याच्या धाकाने अनेक सत्कर्माचे आचरण करण्यास या जीवाला विश्रांती नाही. आपल्या स्वकीय आत्मपणाचे सामर्थ्य वेगळे करून संसाराचे दैन्य दारिद्र्य जीव का भोगीत आहे. हे देवा, या जीवाला आपले म्हणून त्याच्याकडून असे दुःख भोगवण्यात तुला काही संकोच वाटत नाही काय.
तेव्हा असे करण्यात तुझा काय भाव आहे सांग पाहू. समुद्राचे जळ शोषण करून मेघ पृथ्वीवर वर्षाव करतात, परंतु परत ते समुद्रात मिळते. आकाशापासून उत्पन्न झालेला वायू दश दिशेला हिंडून पुन्हा आकाशात लीन होतो. जळावर अनेक तरंग उत्पन्न होऊन पुन्हा ते त्या जलातच लय पावतात. स्वप्नामध्ये परदेशाला गेले असता पाठीमागून त्याची जागृतीतच स्थिती असते. याच न्यायाने हे देवा, तुझ्यापासून सगुण रूपाने उत्पन्न झालेला जो मी, तो आता तुझ्या स्वरूपाहून वेगळा कसा निवडेन. मीठ पाण्यात पडले असता ते जसे निराळे राहत नाही, किंवा कापूर अग्नीत पडला असता तो जसा अग्निरूप होऊन जातो, त्याची काजळीही शिल्लक राहत नाही, तसा माझा निर्मळ स्वच्छ प्रेमभाव आहे. म्हणून हे रुक्मिणी रमणा पांडुरंगा, मला आता एकदम आलिंगन दे. बाकीच्या तुझ्या गोष्टी मला काही नकोत. श्री गुरु निवृत्तीरायाच्या प्रसादाने हा परमात्मा स्वरूपाविषयीचा केलेला अनुवाद संपवून माझे सर्व संकट निवारण झाले असे माऊली सांगतात. भक्ताकरिता तो परमात्मा अनेक गर्भवास सोसतो. अशा त्या भक्तवत्सल भगवंताच्या प्रेमामध्ये मी गुंतून गेलो आहे. हे तुझे कौतुक तुझ्या पुढे बोलावयाचे म्हणजे लाज वाटते. काय तुझ्या स्वरूपाचा सुंदरपणा आहे म्हणून सांगावे. तुला पाहिल्याबरोबर मन मागे तोंड करीत नाही. एखादे वेळी इंद्राचे हातातील वज्रसुद्धा द्रवेल, परंतु या मनाला तुझ्या स्वरूपाविषयी जे प्रेम उत्पन्न झाले आहे ते केव्हाही नाश पावत नाही. वास्तविक स्थावर जंगम सर्व तुमच्या स्वरूपाने व्यापले आहे. असे असून तुम्ही काय सुंदर रूप प्रेमाने धारण केले आहे. तुला वास्तविक स्वरूपाने बघितले असता तू त्रिगुणापलीकडे आहेस. असे असता कोणी निष्ठुराने हे तुझे सुंदर स्वरूप बनविले आहे. कोणाला ठाऊक, याकरिता तुझ्या निर्गुण स्वरूपामध्ये आम्ही विरून जावे म्हणजे ऐक्य पावावे, किंवा तुझ्या सगुण स्वरूपाप्रमाणे सगुण होऊनच राहावे याचा उलगडा होत नाही. माझे पिता व रखुमादेवीचे पती सुंदर श्री विठ्ठला, हे मी बोलू नये, परंतु सहज बोललो, त्याची क्षमा करा असे माऊली सांगतात. चंद्राला पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण शोभा असते, पण सर्व कळा तुटल्या म्हणजे अमावस्येच्या दिवशी तिथे प्रकाश कोटला. त्याप्रमाणे सर्व अनात्म पदार्थाला तुमच्या सत्तेने शोभा असता सर्व अनात्म पदार्थ नाशिवंत म्हणून त्यांचा त्याग करविण्या इतकी निष्ठुर वृत्ती का करता. सर्व अनात्म पदार्थ तुमच्याहून भिन्न केले तर त्यांचा नाशच होऊन जाईल. ज्याप्रमाणे कापुराने आपल्या सुगंधाचा त्याग केला तर त्याचा कापूरपणाच नष्ट होऊन जाईल, कारण सुगंधाहून कापूरपणा भिन्न नाही, म्हणून त्याग करणे संभवनीय नाही. त्याप्रमाणे तुम्ही त्या अनात्म पदार्थाचा त्याग केला तर सगळे अनात्म पदार्थ परमात्मा स्वरूपच होतील. यात कोणाचे काही बिघडणार आहे काय. तरंग आपला आश्रय जो समुद्र, त्यात जर लीन झाला तर समुद्राशिवाय दुसरी गोष्ट बोलताच येणार नाही. शिरा म्हणजे अवयव आणि शरीर ही जरी एकच आहेत, त्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सेवकत्व करणे म्हणजे ऐक्य पावणे होय. रखुमादेवीचे पती, राजाचे राजे श्री विठ्ठल, मला बोलून काही कर्तव्य नाही, तरी पण तुमच्या भक्तिसुखाचा महिमा वाढावा म्हणून बोललो असे माऊली सांगतात. मी संतांच्या घरची दासी होईन, कारण ते वेळ नाही म्हणून परमात्मविषयक ज्ञान देण्यास कुचराई करणार नाहीत. ते गुराखी कृष्ण मला मिळाला तर माझ्यासाठी ते सोन्याचा पर्वत मिळाल्यासारखे आहे. अधमाचे धन मला नको. कारुराची रास कुंभाराच्या काय उपयोगाची, तो ती जाळूच टाकेल. त्याचे कितीही साहित्य असले तरी तो कापूर जाळून टाकेल. छिद्रांकित मोत्याला ओळखून त्याचा उपयोग करणारे तज्ज्ञ असतात. टाकाच्या घावाने जसे दगड फुटतात तसे मूर्खाचे जगणे असते. चंदनाच्या संगतीने वन सगळे जरी सुगंधित झाले तरी पण वेळूला त्याचा सुगंध होत नाही. पाण्यात दगडाची वस्ती असते पण तो थोडासुद्धा मऊ होत नाही. तशी मूर्ख संगतीची स्थिती आहे. भ्रमर काळा असला तरी सगळ्या फुलांचा सुगंध घेण्यास अधिकारी आहे. त्या ठिकाणी रेडा आणून त्याचा काय उपयोग. परीस हा दगड खरा, पण इतर दगडापेक्षा लोखंडाला सोने करण्याचा त्याचा केवढा मोठा गुण आहे पहा. त्याचप्रमाणे सगळीच मनुष्य असतात, पण आपल्या संगतीतल्या लोकांना भगवत प्राप्ती करून देण्याचा अधिकार वैष्णवांचे ठिकाणी असतो. असा वैष्णव गरीब का असेना, त्याची संगती मला प्राप्त होऊन तेच मला भगवान श्रीकृष्णाला मिळवून देतील. हे श्रीकृष्ण, तू सर्व कलांचा उपयोग घेणारा असून
स्वतःला नंदराजाचा गुरे राख्या म्हणून घेतोस. रखुमादेवीचे पती व माझे पिता श्री विठ्ठल त्यांना मी केव्हाही विसरणार नाही असे माऊली सांगतात. हे श्रीकृष्णा, तुझ्या नामरूपाच्या ठिकाणी प्रेम, ध्यानात तुझी सगुण मूर्ती व स्मरणात तुझे यश, गुण, कीर्ती असे करण्यातच मला तुझी निश्चित प्राप्ती होईल असे जाणून हृदयात तुझे रूप, मुखात तुझे नाम, पोटात तुझ्या नैवेद्याचा प्रसाद, मस्तकावर तुझ्या चरणकमलावर वाहिलेल्या पुष्पांचे निर्माल्य आणि तुझ्या चरणाचे ठिकाणी वंदन करणे हे सगळे योग आम्हा भक्तांना प्राप्त व्हावेत. हे अच्युता, एवढा तुमचा महिमा आहे. माझ्या वाणीने अखंड नामस्मरण होणे हेच माझे तप आणि त्या तपाच्या योगाने माझ्या हृदयात तुझे स्वरूप दर्शन होईल. हे भगवंता, भावभक्तीपूर्वक निश्चयाने तुमचे नाम घेणे हेच आमचे तप. ते करण्याला आम्ही काया वाचा मनाने केव्हाही विसंबणार नाही. म्हणून आसनांवर, अंथरुणावर, रस्त्यात, अगर संकटात कोठेही असो, पण हे श्री अनंता, मी तुझे नाम कधीही सोडणार नाही. हे जीवाच्या जीवा, हे सगळ्या गुणांचा ठेवा असलेल्या सगुणा, हे श्रीकृष्णा, आपल्या भक्तांना हे नामाविषयीचे प्रेम अखंड देत जा. रखुमादेवीचे पती व माझे पिता श्री विठ्ठला, आनंदाच्या ओरीत पाहू जावे तो सर्व दिशेला भक्तांचे कल्याण करणारा तुझ्याशिवाय दुसरा कोणीही दिसत नाही. तुझे गुण, नाम, कीर्ती हीच तुझी मूर्ती असून तिला आम्ही आमच्या हृदयातून केव्हाही विसरणार नाही. अशा तऱ्हेची आमच्या निवृत्तीरायांनी तुझ्या प्राप्तीची खूण दाखविल्यामुळे हे बापाश्री विठ्ठला, तू आम्हाला लाभला आहेस असे माऊली सांगतात. मला भुक्ती मुक्ती प्राप्त करून द्या अशा तऱ्हेचे संकट मी तुम्हाला घालीत नाही, कारण मुक्ती हे माझे स्वरूप आहे व भुक्ती म्हणजे भोग हा प्रारब्धाधीन आहे. म्हणून हे भगवंता, तुला भुक्ती मुक्तीचे संकट घालून काय करावयाचे आहे? अज्ञानामुळे अनेक जन्माच्या ठिकाणी माझ्या हातून जी काही बरी वाईट कर्मे झाली असतील त्यांचा भोग देण्याकरिता तुझेची दळ वाढे म्हणजे देहादी विचित्र जगताची रचना तूच केली आहेस. म्हणून त्याबद्दल मी तुझ्यापुढे काही बोलत नाही. ज्याप्रमाणे उदकावर तरंग किंवा तरंगात उदक हे एक रूपच असते, त्याचे उदक व तरंग कसे दोन शब्द मात्र वेगळे उच्चारले जातात, ते दोन सत्यत्वाने वेगळे कोण करून दाखवणार? आकाराच्या उपाधीमुळे मृत्तिकाच भिंत झाली. अशा दृष्टीने चित्तात विचार केला असता परमात्मा स्वरूपाव्यतिरिक्त दुसरे काही दिसतच नाही. अशा तऱ्हेने परमात्मा एक व जीव एक असा भेद तुझ्या माझ्यामध्ये उपाधीकृत आहे. त्यात वास्तविक वेगळेपणा मुळीच नाही. दर्पणात दिसणारा दुसरेपणा दर्पणाची उपाधी असेपर्यंत त्या दोन व्यक्ती वेगळ्या आहेत असे समजून त्यांना भिन्न भिन्न व्यवहारामध्ये घालता येईल काय? भिन्न भिन्न नावे घेऊन जसे अलंकार निराळे असतात पण सोने एकच असते, त्याप्रमाणे तुझ्या माझ्या स्वरूपात ऐक्य असून जीव शिव नावे मात्र निराळी आहेत. वाऱ्याची वावटळ किती वेळ आकाशात वाहत असली तरी आपोआप जशी आकाशरूप होते, तिला आकाशरूप होण्यास वेळ किंवा त्रास पडत नाही. त्याप्रमाणे तुझ्या माझ्या स्वरूपात सहज ऐक्य आहे. व्यापक आकाशाचा आश्रय घेतल्याशिवाय जसा घट केव्हाही उत्पन्न होत नाही, त्याप्रमाणे हे सर्वेश्वरा श्रीकृष्णा, तू आणि मी आत्मरूपाने एकच आहोत. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल तेच एक सर्व जगताचा भोक्ता आहे. जगताच्या भेदाच्या गोष्टी औपाधिक म्हणजे पोकळ आहेत असे माऊली सांगतात. ज्याप्रमाणे लोखंडाला परीस लागला असता त्याचे सोने होते, त्याप्रमाणे परमात्मा स्वरूपाची भेट झाली असता जीवाच्या स्वरूपाचा परमात्मा स्वरूपात पालट होतो, म्हणजे जीव परमात्मा रूप होतो. गुणागुणाचा दाता जो परमात्मा तो तू सर्व व्यापून राहिला आहेस आणि मी तर या संसारात येऊन गुंतून पडलो आहे. मला यातून बाहेर काढण्यास उशीर का करतोस? विमानातून येऊन तू मला काढशील अशी मी तुझी सारखी वाट पाहत आहे. एखाद्याने नटाचा वेश घ्यावा, परंतु त्याला सोंगाची संपादनी करता येऊ नये अशी माझी स्थिती झाली आहे. तथापि तू जीवावर अनंत उपकार करणारा आणि विश्वव्यापक असल्यामुळे पाणी मीठ जसे एक होऊन जातात, त्याप्रमाणे तू मला एकरूप करण्यात कशाची वाट पाहत आहेस? आपल्यासारखे मला लवकर करून टाक. चकोराला चंद्र काय आवडत नाही, पण चंद्रोदय होई पावेतो तो काय करणार? केव्हा तरी चंद्रोदय होऊन त्याला आनंद होणारच. त्याप्रमाणे भक्तांना तुझी प्राप्ती होणारच, पण भेटी देण्याला वेळ लावून त्या भक्तांना तुझ्या भेटीचे वेळ विनाकारण लावित आहेस.
म्हणजे परीस म्हणून त्यांच्या पुढे खडे ठेवीत आहेस, तेव्हा या सर्व भानगडी बाजूला राहू द्या. रखुमादेवी पती, तुला आम्ही शरण आलो आहोत. हे दातारा, आम्हा भक्तांवर दया कर आणि आमची चित्तवृत्ती दुसरीकडे जाऊ देऊ नकोस, अशी तुला आमची प्रार्थना आहे, असे माऊली सांगतात. हे भगवंता, आमच्या मागे यम नियम पाप पुण्य इत्यादी लावून देऊन तू मात्र तुझ्या मनाला येईल तसे वाटेल ते करीत आहेस. हे सर्व आम्हाला कळत असूनही तुझ्या मोठेपणाला भिवून आम्ही गप्प बसतो. राजा वाटेल तसा वागू लागला तर त्याच्या वागण्याबद्दल शंका कोण घेणार? हे भगवंता, तुम्ही मनाला येईल तशा काय काय गोष्टी केल्या आहेत त्या पहा. आपण देव आहात, वाटेल तसे करता, म्हणून तुमचा हेवा कोणी करावा? पांडवाच्या उण्या गोष्टी आम्ही शेकडो ऐकतो. असे पहा की इंद्रादी 5 देवतांपासून 5 पांडव जन्माला आले. त्यांनी आपल्या सर्व गोत्रजांचा वध करून राज्य करू लागले, तरी ते सगळ्या विश्वाला वंद्यच झाले. अशा खऱ्या गोष्टी जनमेजय नुसत्या तोंडाने बोलला तो पापी होऊन त्याचे अंगावर कुष्ठ फुटले, असा उलटा न्याय तुमच्या घराचा आहे. तसेच रामाच्या वियोगाने दशरथ तुझ्या नावाने प्राण जाईपर्यंत रडत राहिला, तरी तू त्याला दर्शन दिले नाहीस. एका स्त्रीने राघो पाळला होता व मरतेसमयी त्याला नुसते राघोबा म्हणून हाक मारली की तेवढ्याकरिता तिला तुम्ही उत्तम गती दिली, असे पुराणे सांगतात. विचाराच्या दृष्टीने पाहिले तर या तुमच्या करण्याला काही मेळ नाही. काय तुमच्याशी बोलावे? तुमच्यापाशी काही व्यवहार म्हणून पदार्थच नाही. दुसरे असे पहा, सूर्यासारखा तपोराशी जो मांडव्य ऋषी, तो आपल्या पुण्याच्या योगाने सर्व जगाला पवित्र करणारा तीर्थरूप झाला. साक्षात तो मंत्राचा अवतार. त्या मांडव्य ऋषीच्या पवित्रपणापुढे साक्षात सूर्यादी देवसुद्धा आपल्या पवित्रपणाबद्दल साशंक होतात. त्या मांडव्य ऋषीस छोट्याशा अपराधाबद्दल त्याला तुम्ही सुळावर दिले. अजामेळ जन्माचा पापी त्याचा एक पुत्र नारायण म्हणून होता. त्या मुलाला त्या पापी दुर्जनाने नारायण म्हणून हाक मारली. तो आपलेच नामस्मरण केले असे समजून तुम्ही त्यास वैकुंठास पाठविले. हा काय न्याय? दुसरा चमत्कार असा की मोठ्या कष्टाने यज्ञ करून वैदिक मंत्राने तुला अवदाने देतात. ती पवित्र अवदानांकडे बघत देखील नाहीस. याचे उलट त्या गवळ्याच्या घरी लोण्याच्या चोऱ्या करण्याकरिता त्यांची दारे उघडून घरोघरी शिरतोस. हे काय योग्य आहे? अरे, 56 कोटी यादव तुझ्यावर प्रेम ठेवणारे तुझ्या संगतीला होते. त्या सर्वांना तू ब्राह्मण शापाने मारून टाकलेस. हे तुझ्यावर भक्ती ठेवण्याचे त्या यादवांना फळ आहे काय? आणि ज्या कोळ्याने तुझ्या पायाला बाण मारून तुझा वेध केला, त्याला मोठ्या आनंदाने सायुज्यता मुक्ती दिलीस. हा कोणता न्याय? अष्टांग योगाच्या परिश्रमाने तुझ्या प्राप्तीकरिता ही योगी मंडळी वेडी झाली. तसेच पोरे बाळे व ऐश्वर्य सोडून तुझ्या प्राप्तीकरता काही लोक वनामध्ये फिरतात. कोणी लोक तुझे ध्यान करतात, वर्णन करतात, तुझे पूजन करतात. त्यांना तुझी प्राप्ती मात्र मोठ्या सायासाने होते व स्वतः तुलाच विष पाजण्याकरिता आलेली पुतना राक्षसीन तिला सायुज्यता मुक्ती देतोस. याला काय म्हणावे? या तुझ्या वागणुकीचा मेळ घालणे म्हणजे वाऱ्याची मोठ बांधण्यापैकी किंवा आकाशाला कुंपण करण्यापैकी किंवा सूर्यापुढे दिवटी धरून चालण्यासारखे फुकट श्रम करणे आहेत. हे सर्वेशा नारायणा, एकंदरीत तुझे स्वरूप विचित्र आहे. शेवटी त्याचाही तू अव्यय करून जातोस. हे देवा, या तुझ्या माईक लीलेला जग भांबावून गेले आहे, असे माऊली ज्ञानदेव सांगतात. तुझा साक्षात्कार झाल्यामुळे तुझे वर्णन करणारी सतचित आनंद ही पदे मावळून गेली. तसेच आकार, उकार व मकार ही 3 पदेही ओंकारासह वर्तमान मावळून गेली. असा जो निरुपाधिक स्वयंप्रकाश जगदीश, तो तू भाविक भक्ताकरिता श्यामसुंदर झाला आहेस. सगुणाची ही दृष्टी असल्यामुळे आनंदाने तुझे सगुण रूप हृदयामध्ये भासते. शेवटी पाहता व विचार करताना आम्हाला तू आपले निर्गुण रूप लपवून सगुण रूपाने फुकट चाळवितोस. आता तुझ्या सगुण रूपाची सेवा करण्याकरिता तू कोणाच्या अंगाने म्हणजे पूज्य रूपाने जगात आहे सांग बरे. त्या सावळ्या सगुण मूर्तीविषयी सत्यत्व ठरविण्याला अजून प्रमाण दिसत नाही. कारण निर्गुणाचा विचार करू लागले असता सगुणाचे ध्यान करणारे मनही नाहीसे होते. एवढ्यावरून शून्य वादमत येत नाही. सर्वांचे लयस्थान द्वैताचा ग्रास करून सच्चिदानंद परमात्मा पूर्ण राहतो, असा अबाधित निश्चय झाल्यानंतर बुद्धीचा व इंद्रियांचा ज्याच्याशी संयोग होत नाही, तो तू खरोखर गोपवेश घेतलेला असल्यामुळे भक्तियोगाचे प्रेमसुख दाखवित आहेस.
रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल, त्याचे पायी म्हणजे स्वरूपाचे ठिकाणी असणारे जे अद्वितीय सुख, तेच ज्ञान एकरूप होऊन गेले असे माऊली सांगतात. हे श्रीकृष्ण, तू स्वरूपाने अंतर्यामी असला तरी ज्या कोणी एखाद्याने तुझे स्मरण केले तर तू त्याच्या जवळच उभा आहेस, आणि दुसऱ्या एखाद्याने तुझे स्मरण न केले तरी तू आपल्या स्वरूपाने असतोच. तुझ्या स्वरूपदृष्टीने पाहिले तर स्वरूपाच्या ठिकाणी आठव आणि विसर हे दोन्ही नाहीत, व तुझे चिंतन करू पाहिले तर तुझी सगुण मूर्ती मात्र हृदयामध्ये येते. म्हणून तुझ्या नामाचा, स्वरूपाचा आणि ध्यानाचा नित्य आठव मनामध्ये असावा आणि संसाराचा मात्र विसर व्हावा. माझ्या जीवाच्या जीवा श्रीरंगा, या जन्मामध्ये तुझ्या रूपाचा आठव राहून मनामध्ये तुझे रूप नित्य राहो, आणि त्या तुझ्या सगुण रूपाची गोडी घेऊन दुःखरूपी द्वैत डोळे पाहोत. रखुमादेवीचे पती व माझे पिता श्री विठ्ठला, तुझी सगुण मूर्ती जर मनामध्ये राहिली तर ते मनच मनपणा विसरून जाऊन तुझे रूपच होईल. भाविक लोक तुझ्या नामाचा उच्चार करतात, परंतु तुझे व तुझे नामाचे ऐक्य आहे हे त्यांना माहीत नसते. परंतु ज्या भक्तांना नामरूपाच्या एकत्वाचे ज्ञान होऊन तुझी भेट होते, त्या भक्तांना तुझे नाम व रूप हेच जीवनाचे सार आहे असे जाणले असता त्यांच्या संसाराची निवृत्ती होते असे माऊली सांगतात. निर्गुण परमात्म्याचे ज्ञान नसता कित्येक लोक विधियुक्त स्तुती, स्तोत्रे, स्तवनादिकांनी स्तुती करतात, कित्येक विधियुक्त कर्म करतात, परंतु त्यांना तुझ्या प्राप्तीचा यथार्थ मार्ग समजत नाही. हा कर्म करणारा आहे, हा कर्म करणारा नाही, कर्म करणे हा एक ब्रह्मप्राप्तीचा उपाय आहे असे जगातील लोक म्हणतात, पण तेही ब्रह्मप्राप्तीचा मार्ग चुकलेले असतात. शेवटी विचार केला तर सर्व जगदाकार ब्रह्म ते तू आहेस असा निश्चय होण्याकरिता सगुण परमात्मा हृदयामध्ये धारण करून वाणीने नामोच्चाराशिवाय कोणत्याही शब्दाचा उच्चार न केला तर सर्व सुखाचे अधिष्ठान असलेला जो परमानंद त्याने तुला आत्मत्वाने प्रेम देईल, हा मुख्य सिद्धांत आहे. तो चुकल्यामुळे यज्ञाधिक व्रते तपे करून अनेक प्रकारे शरीराची आटणी करून घेणे, त्याचप्रमाणे अनेक लोक विधी मार्गाने पंचाग्नी गोरांजने आनंदाने करतात. त्याचप्रमाणे 12 वर्ष अग्निवास किंवा जलवास करण्याचा हव्यास धरून श्रम करतात खरे, परंतु मुख्य कार्यसिद्धी प्राप्त करून घेण्यात ते चुकतात. हे दातारा, मला तुझ्या सगुण रूपाचे भजन करण्यात अतिशय आनंद वाटतो. दुसरे मला काहीही आवडत नाही. माझा बाप व रखुमाईचे पती जे उदार सखा, जो सगुण श्री विठ्ठल, त्यांच्या अनंत गुणांच्या विचारात मन गुंतल्यामुळे त्याची हाव परिपूर्ण झाली आणि सर्व विश्व देव अलंकारला आहे म्हणजे बनला आहे. या निज ध्यासांनी दृष्टीत बदल होत नाही. ही खूण मला निवृत्तीरायांनी दाखवून त्या सुखरूप परमात्म्याचे ध्यानामध्ये मला सुखी करून ठेवले आहे असे माऊली सांगतात. हे भगवंता, तू आपल्या स्वरूपबोधाचे वर्म जे तुझे निर्गुण स्वरूप ते तू दाखवितोस व लागलीच सगुण स्वरूपाचे उत्तम वस्त्र पांघरून तू गोपवेशाने दिसतोस. तुझ्या पायी तत्वमस्यादी श्रुती न इति म्हणजे जगतकार्य ही परमात्मा नव्हे व त्या जगताचे कारण जी माया तीही परमात्मा नव्हे असे म्हणून तुझ्या स्वरूपाचे ठिकाणी लय पावल्या. तोच तू सगुण निर्गुण रूप सहजानंद एकच विधेय आहेस असे कळून येते. ज्या तुझ्या ठिकाणी दुसरेपणाचा संबंध नाही तिथे एक म्हणणे तरी काय शोभणार. काहीच म्हणणे शोभत नसेल तर शून्यवाद म्हणजे निरात्मवाद तरी कसा सांगता येईल. निरशून्य म्हणजे निर्गुण चिदाकाश स्वरूप परमात्मा, तोच तू सगुण झाला आहेस. तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सगुण निर्गुण या कल्पना व्यर्थ आहेत. इंद्रियांना तुझ्या सगुण नामरूपाच्या आवडीमुळे छंद लागला आहे. पुन्हा वारंवार परतून पाहिले तर जो निर्गुण तोच तू सगुण तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी आठव किंवा विसरही तूच अशा थोर निर्धाराचा धीर करून जाणले असता संसारात वाटेल तितकी सांडी मांडी उलाढाली केली तरी जन्ममरणाच्या येरझारीत कोण सापडणार. जीवांना समाधानाचे ठिकाण तू एक जगदात्मा आहेस म्हणून तुला एक क्षणभरही विसंबणार नाही व तुझ्या चिंतनात अंतर पडू देणार नाही, कारण तू आमचा प्राण आत्माच आहेस असे समजून हळूहळू चिंतनाने माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल यांच्याशी ऐक्य निश्चय केला तर आता प्रपंचात तू खात्रीने गुंतणार नाहीस. उलट तुला असे वाटेल की आम्हाला लोकदृष्ट्या जिवंतपणा हेच पारमार्थिकदृष्ट्या मरण आहे किंवा लोकदृष्ट्या मेलो तरी कोट्यवधी कल्पपर्यंत आमचे जगणेच आहे. याचा अर्थ आपण अमर आहोत
असा तुझा निश्चय होईल व असाच निश्चय श्री गुरु निवृत्तीरायांचे मनात निश्चित आहे असे माऊली सांगतात। परमात्मा मूळचा निर्गुण असून गुणांच्या संबंधाने त्याच्या ठिकाणी लीला दिसतात, पण हे त्याचे करणे सामान्य लोकांच्या नजरेला दिसत नाही। हा परमात्मा मोठा नाटकी आहे। हा आपले मूळचे स्वरूप कळू न देता लोकांना कौतुक करून दाखवित आहे। आपल्या भक्तांना आपला छंद लावण्याचे हे त्याचे नाटक आहे। हा शुद्ध अंतकरणाच्या भक्तांच्या हृदयात घुसायला पाहतो। त्या सर्व गुणांचे गुणनिधान अशा श्रीकृष्णाला ज्ञानवान भक्त विनोदाने पलीकडे सर असे म्हणतात। पण व्यापक असल्यामुळे पलीकडे असे जरी भक्ताने म्हटले तरी तो पलीकडे सरकणार कसा? कारण स्वकीय निर्गुण आत्मसुखाचे निदान तूच एक आहेस। हे सर्व तुझे सगुण रूप मायावी आहे हे आम्हास पक्के ठाऊक आहे। तुझ्या अंगातील गुणामुळे मुनिजन वेधून गेले आहेत। त्यांच्या मनातील छंदाप्रमाणे त्यांना तू बोलवून नित्य मनात त्यांच्या अगदी जवळ आहेस। अशा विलक्षण सगुण स्वरूपाचा त्यांना चमत्कार वाटला काय? आश्चर्य सांगावे, त्यांचा अहंभाव गळून गेला। रखुमादेवीचे पती जे श्री विठ्ठल हे त्या भक्तांच्या हृदयात वास करून त्यांच्याकडून वेगळे कधीही होत नाहीत असे माऊली सांगतात। तर मंडळी, पुढील अभंगांच्या अनुवादासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका। धन्यवाद।